देशातील अप्रत्यक्ष करांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा वस्तू व सेवा कर अर्थात GST येत्या 1 जुलैपासून लागू होत आहे. या कराविषयी लोकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये बराच संभ्रम आणि शंका आहे. तर या संदर्भात आज आपल्या सकाळमध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर इथं आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, व्यापारी ब्रिजेन शहा आणि ज्येष्ठ कर सल्लागार डॉक्टर दिलीप सागई हेही त्यांच्या समवेत आहेत. GSTचा सर्वांगाने आपण आज या निमित्ताने चर्चा आणि विचार करूया आणि GST जाणून घेण्याचा प्रयत्न आपण इथं या निमित्ताने करतो. मी सुरेंद्र मानकोसकर सर यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. भारत हा जवळपास 31 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशाचा देश आहे. याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जवळपास 20 ते 21 प्रकारचे कर आहेत. करमणूक कर, खरेदी कर, विक्री कर, त्याच्यानंतर व्यवसाय कर, त्याच्यानंतर सेंट्रल एक्साइज ॲक्ट, अशी एवढी कायदे आहेत आणि या सर्व कायद्याचं आधुनिकता होणं जरुरी होतं. उदाहरणार्थ मुंबई विक्री कर कायदा हा 1949चा आहे. त्याच्यानंतर सेंट्रल एक्साइज ॲक्ट हे 1944चा आहे. आणि 500 कोटी लोकसंख्येच्या जगामध्ये भारताची लोकसंख्या 120 कोटी आहे आणि ही 120 कोटीची बाजारपेठ भारतीय व्यापाऱ्यांना पूर्णपणे मोकळी करून देण्याचं काम हे GSTचं होतं. त्याशिवाय आता व्यापाराचा हे देखील बदलला. पूर्वी कसं होतं की भारत हा 70% कृषीप्रधान देश होता आणि त्या कृषीवर कुठल्याही प्रकारचा कर नव्हता. उदाहरणार्थ बटाटे, त्याच्यावर आपण 10 रुपये किलोने जर शेतकऱ्याने विकले तर त्याला कुठलाही कर नाही. परंतु जर एखाद्या व्यापाऱ्याने त्याच्यावर 100 रुपये किलोचे चिप्स बनवले तर त्याच्यावर सर्व प्रकारचे कर लागायचे आणि या 100 रुपयाच्या किलोच्या चिप्सवर जर अंकल चिप्स हे नाव दिलं आणि 1000 रुपये किलोवर गेलं तर त्या सर्व्हिसवर कुठल्याही ब्रँड सर्व्हिसवर देखील टॅक्स लावणं जरुरी होतं. त्यामुळे आता इकॉनॉमी पण कम्प्लीट बदलली. त्यामुळे टॅक्सेशनमध्ये अद्ययावतपणा पण आणणं जरुरी होती. पूर्वी आपण दुकानात जाऊन वस्तू घ्यायच्या, आज आपण Amazon, अलिबाबाला 20,000 रुपयाचा LG TV घेतो आणि तो MRP 20,000 असलेला LG TV अलिबाबा हा 16,000 रुपयाला विकतो. मग कदाचित हा अलिबाबा भारतात बसणारा पण नसेल. तुम्ही ओला आणि उबेरच्या कारमध्ये बसला, कदाचित तो कारचा ड्रायव्हर हा पिंपरीचा असेल, त्यातला कस्टमर पुण्याचा असेल, परंतु ओला उबेर जो त्याच्यावर कमिशन घेतो हा कदाचित भारतात नसेल. एक साधं उदाहरण जर आपण कोरेगाव पार्कचं घेतलं, तिथे जे ट्रम्प चोरडिया टावर आहे, त्यातले ट्रम्प कदाचित अमेरिकेला असतील, चोरडिया पुण्यात असतील, त्यांचं बँक ही हाँगकाँगला असेल, त्यांचा सॉइल टेस्टर हा कदाचित सिंगापूरला असेल आणि इंटेरियर त्याचा कुठेतरी दुबईला असेल. मग अशासाठी आपल्याला आधुनिक कर पद्धती लावणं जरुरी होतं आणि यासाठी म्हणून आपण 2010 पासून GST आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा GST कौन्सिल तयार झाली. 2013ला GSTN हे आधुनिक नेटवर्क तयार करण्यात आलं, ज्याच्यामध्ये 49% मालकी राज्य शासन आणि केंद्र शासनाची, पण 51% ही LIC, हाऊसिंग, HDFC आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज अशा लोकांची दिलेली आहे आणि जी आपल्याला पूर्णपणे GST इम्प्लिमेंट करण्याकरता लावत आहेत. या GSTमुळे केवळ 31 राज्याचे वेगवेगळे सर्व 400-500 कायदे एकत्र होऊन एकच कायदा तयार होईल. त्यासाठी जी काही लोकसभा, राज्यसभा आणि राज्य सरकारची राज्य विधान परिषदेची सभेची आणि परिषदेची परवानगी हवी होती, ती पण परवानगी आता मिळालेली आहे. कायदे पूर्णपणे ड्राफ्ट झालेले आहेत आणि आता आम्ही 30 तारखेला मध्यरात्रीपासून GST चालू होईल. आता GST लागू होण्यासाठी आता अवघे 3च दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवरती सरकारच्या पातळीवरती कशी तयारी सुरू आहे? कायदा बनवण्याची प्रक्रिया ही जवळपास गेली 7 वर्षापासून चालू आहे. त्यासाठी GST कौन्सिल बनवण्यात आले. त्या GST कौन्सिलमध्ये 10 सदस्य हे केंद्राचे आणि 15 सदस्य राज्याचे, म्हणजे प्रत्येक राज्य सरकारचं म्हणणं देखील GST कौन्सिल ऐकून घेते आणि त्याच्या शिफारसीनुसारच हे कायदे आणि त्यांचे रेट्स ठरतात. यासाठी आम्ही जवळपास गेली 2 वर्षापासून सर्वप्रथम केंद्र सरकारचे अधिकारी आणि मग राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. त्याशिवाय आता प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये देखील केंद्राच्या, जिथे उदाहरणार्थ MSME स्मॉल स्केल आणि मायक्रो मीडियम स्केल इंडस्ट्री युनिट आहे, टेक्स्टाईल मिनिस्ट्री आहे, असं प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये देखील एक GST सेल बनवण्यात आलेला आहे आणि GSTसाठी सुविधा केंद्र बनवण्यात आली आहे, प्रशिक्षण केंद्र बनवण्यात आलेले आहे. इव्हन लोकसभेच्या खासदारांना, राज्यसभेच्या खासदारांना याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे आणि प्रत्येक तालुका आणि जिल्हा पातळीवर ह्याचं प्रशिक्षण इव्हन ट्रेडर्स, व्यापाऱ्यांनाही सगळ्यात देण्यात आलेले आहे. त्यांच्या असोसिएशनला देखील हे त्याची ट्रेनिंग देण्यात आली आहे आणि ह्याचे रिफ्रेशर प्रोग्राम देखील सतत चालू आहे. तर ह्याच्यासाठी जी ट्रेनिंग हा प्रकार होता, हा प्रकार 2 वर्षापासून चालू आहे. GST नेटवर्क हा जो सॉफ्टवेअरचा प्रकार आहे त्याची प्रक्रिया जवळपास 2013 पासून चालू आहे
आणि कायदा तुम्हाला माहितच असेल की गेल्या वर्षामध्येच याची अमेंडमेंट झाली, लोकसभा राज्यसभेने पास केले आणि सर्व राज्यांनी केली. म्हणजे सर्व पातळीने आम्ही याची पूर्णपणे तयारी केली आणि 30 तारखेला मध्यरात्रीपासून जीएसटी इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आतापर्यंत जे सेल्स टॅक्स, परचेस टॅक्स, एक्साईज यांचे 95% एसएससी मायग्रेट पण झालेले आहे. 2-4% एसएससी अजून मायग्रेट व्हायचे, ज्याची आम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करतो. आपल्याला बरेच प्रश्न येत आहेत या ठिकाणी. ग्राहकांच्या दृष्टीनं पाठक सर बोलतीलच, पण प्रचंड उत्सुकता आहे. काही कंपन्यांनी जाहिरात सुरू केली आहे की जीएसटी ऑफर्स, प्रचंड महागाई वाढणार आहे, त्याच्या अगोदरच घ्या. तर खरोखरच महागाई वाढणार आहे का? आणि 2 प्रश्न असे आले. ऋषी पाटील विचारत आहेत 2 व्हीलरवरती किती जीएसटी लागेल, आणि किरण शिर्के विचारतात प्रॉपर्टीवरती जीएसटी किती लागेल. तर सर्वसामान्य जो ग्राहक जो आहे त्याला प्रचंड उत्सुकता आहे की महागाई वाढणार आहे का, आणि आमच्या वस्तू महाग होणार आहेत का, आणि किती जीएसटी लागणार आहे त्यासाठी. मला असं वाटतं की या कायद्याचं स्वागत केलं पाहिजे. सर्व ग्राहकांनी याचं स्वागत करण्याची तयारी पण करतात, परंतु याच्यामध्ये अनेक अडचणी पण आहेत. म्हणजे याच्यामध्ये पहिला प्रकार असा की ज्या वेळेला डिमॉनिटायझेशन झालं त्यावेळेला देखील पूर्वतयारी नव्हती आणि त्यामुळे सर्व एटीएम मध्ये लोकांच्या रांगा लागल्या. साहेब म्हणले त्याप्रमाणे जीएसटी चांगला आहे, भविष्य काळामध्ये देशामध्ये त्याचं स्वागत केलंच जाईल, परंतु 7 वर्ष तयारी करून सुद्धा आज लोकांना ती तयारी पूर्ण वाटत नाही. पहिला प्रश्न आला की ग्राहकांना याचा फायदा होईल का. तर मला असं वाटतं की ग्राहकांचा फायदा ही कन्सेप्ट ही भेग आहे. कारण आतापर्यंत काय होतं, काही राज्यामध्ये एखाद्या वस्तूला 0 टॅक्स असेल, एखाद्या वस्तूला 5 असेल, तर काही ठिकाणी 12 असेल. आणि आता जर का सरासरी 5 झाला असेल तर 0 ठिकाणी त्या 5 झाल्यामध्ये त्यांना महाग वाटेल आणि 12चा 5 झाला म्हणून त्या ठिकाणी त्यांना स्वस्त वाटेल. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने कुठल्या स्टेटचा किती पूर्वी टॅक्स होता आणि आत्ता आहे याच्यावरही ते अवलंबून राहतं. परंतु याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं की पूर्वतयारी नाही. याची 2 कारणं. एक म्हणजे आज आत्ताच आपण पाहिलं नेटवर्किंगचा प्रॉब्लेम. आज ग्रामीण भागामध्ये वीज नाही आणि कॉम्प्युटर इलिटरेट पण आहे. अशिक्षित लोकांचं प्रमाण आजही आपली लोकसंख्या 50% आहे. तो छोटा जो व्यापारी आहे तो कॉम्प्युटर इलिटरेट नाही आणि तो नेटवर्किंग जिथं नसणार, वीजही नसणार, अशा वेळा तो काय करणार. आज शेती पंपाला देखील आपण लाईट देऊ शकत नाही, तर यांना कसं देणार. पूर्वी त्याला व्याट, काही लोकांचं उत्तर आहे की व्याट नव्हता की बरं, व्याट भरताना वर्षातून एकदा, त्या महिन्यातून एकदा चलन भरायचा होतो, तो सीएला आकडे द्यायचा, तो सीए भरायचा. आता त्याला रोज करायला लागणार आहे. त्यामुळे नेटवर्किंगचा हा प्रश्न आणि लाईटचा प्रश्न हा नक्कीच येणार. दुसरं, एका बाजूला आपण नेटवर्किंग करतोय, एका बाजूला डिमॉनिटायझेशन सारखं करतोय, एका बाजूला सगळं कॉम्प्युटराईज करतोय आणि दुसऱ्या बाजूला मध्ये वदतो व्याघात आहे की तुम्ही बिल दिलं पाहिजे. कायद्याने 3 बिलं केली पाहिजे. एक ग्राहकाला दिलं पाहिजे, दुसरं व्यापाऱ्यांनी स्वतःकडे ठेवलं पाहिजे आणि तिसरं वाहतूकदाराला दिलं पाहिजे. आणि ही बिल कॉम्प्युटर ठेवून चालणार नाही, कागदी चलन पाहिजे आणि हे 6 वर्ष ठेवली पाहिजे. म्हणजे एका बाजूला तुम्ही कॉम्प्युटरायझेशन करायचा आग्रह करताय, एका बाजूला कॉम्प्युटरचा प्रचार करताय आणि तुम्ही हे करा, आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही ती बिलं कागदावरच करा, 1 कॉपी चालणार नाही, 3 कॉपी करा आणि 6 वर्ष जपून ठेवा. म्हणजे बदलतो व्यागेत असं मला वाटतं. त्या संबंधात नेमका निर्णय कॉम्प्युटरायझेशन करायचं आहे तुम्हाला, तो बिलं पण कॉम्प्युटरच ठेवा, ते का. असे माझे बेसिक 2 प्रश्न. अजूनही शेवटी ग्राहकांना स्वस्त मिळणार आहे का, तर माझं म्हणणं मिळेल असं काही शाश्वती आज देता येत नाही. तूर डाळीचं उदाहरण, गेल्या वर्षी तूर डाळ 150 रुपये किलो होती. त्यावेळेला सर्व हॉटेलनी इडली सांबार आहे, सगळ्याच्या पदार्थांचे रेट वाढवले. आज तूर डाळीचे रेट 60 रुपये 70 रुपये झालेले. परंतु एकाही हॉटेलवाल्यांनी दुकानाचे आपल्या पदार्थाचे रेट कमी केलेत का, तर नाही. व्यापाऱ्यांना जो नफा होईल, व्यापाऱ्यांना जो काही फायदा होईल, तो त्यांनी ग्राहकांना दिला पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे. परंतु त्याची अंमलबजावणी कोण करणार आणि कशी करणार. वस्तूचा दर हा पुरवठा आणि मागणी याच्यावर ठरवला जातो. म्हणून काही ठिकाणी जर का जीएसटी मुळे रेट कमी झाले तर व्यापारी ते ग्राहकांना पास ऑन करतीलच असं नाही, आणि त्यामुळे ग्राहकाला काही फार स्वस्त मिळेल असं नाही. आणि आत्ताच्या ज्या जाहिराती चालल्या आहेत 50% एकावर एक हे सर्व ग्राहकांना उल्लू बनवण्याचं काम आहे असं मला वाटतं. कारण एवढा नफा ते पूर्वी तरी घेत होते, हे तरी झालं पाहिजे. कारण जीएसटीने काय सांगितलं, 1 वर्षभर तुम्ही माल विकू शकता, त्यामुळे लगेच 2 दिवसात घाई करायची काय आवश्यकता नाही. हे का करताय याचं कोडं तेच करायची किंवा साहेब सांगू शकतील. पण मला असं वाटतंय ग्राहकांना जीएसटीचा बाबुलबुवा दाखवून फसवण्याचं काम करतात असं मला वाटतं.
महागाईबाबत मानकुसकर सर सांगतील, पण त्यापूर्वी व्यापाऱ्यांकडनं अपेक्षा तुम्ही व्यक्त केला. शाह सर इथं आहेत, तुम्ही व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय नेमकं सांगाल? जीएसटी हा कायदा व्यापाऱ्यांनी बऱ्यापैकी ऍक्सेप्ट केला आणि वेलकम केला. बऱ्याच वर्षापासून व्यापारी म्हणजे कॉर्पोरेट असेल किंवा ट्रेडर असेल, त्यांनी ते वाट बघत होते की कधी हा जीएसटी इम्प्लिमेंट होईल. वन टॅक्स वन नेशन वन टॅक्स, एक राष्ट्र एक कर, हे जी कॉम्प्लेक्सिटी मल्टिपल टॅक्सेशनची होती ते निघेल या आश्वासनाने व्यापारी जे होते ते ह्या जीएसटीची बऱ्यापैकीने वाट बघत होते. व्यापाऱ्याच्या मनात भरपूर शंका आहेत की ह्या टॅक्सचा इम्प्लिकेशन्स त्यांच्या बिझनेसवर काय होणार आहे. बरेचसे सेमिनार झाले, बरेचसे सल्लागार पण सल्ला देऊन गेले, पण ऍक्च्युअल त्याचं इम्प्लिकेशन्स कसं होणार आहे ते व्यापाऱ्याच्या मनात अजूनही ते शंका क्लिअर झालेले नाही. आताच पाठक साहेबांनी सांगितले लोक स्वस्त का विकतायत, तर अशी एक समज आहे की त्याच्यावर असणारा इनपुट टॅक्स जो होता म्हणजे एक्साईज ड्युटीचा जो होता तो पूर्वी लोकांना मिळत नव्हता त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट, आणि आता जीएसटी मध्ये तो इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या नवीन खरेदीवर त्यांची परचेस किमती कमी जाणार, बेसिक कॉस्ट. म्हणजे मी व्यापारीच्या दृष्टिकोनाने सांगतोय, तर इन दॅट केस तो लॉस होऊ नये म्हणून ते अप्रोप्रिएशन करून आता ते कमी किमतीत तो लॉस कन्सिडर करून तेवढा कॉल घेऊन हे सगळे व्यापारी आता म्हणजे टीव्ही म्हणा 2,000-5,000 रुपये डिस्काउंटने विकतायत, ते अप्रोप्रिएशन करून ते आज विकतायत. म्हणजे व्यापारीने आता तो कॉल घेतलेला असलेला स्टॉक तो कमी करायचा, नवीन खरेदी करायची नाही जोपर्यंत जीएसटी येत नाही. जीएसटी वेलकम आहे, पण आता जी काही खरेदी होईल व्यापारींकडनं ते 1 जुलैपासून ते करतील, फ्रेश जीएसटी बिलिंग मध्ये करतील आणि पुढे ते जातील. त्यांच्या मनात अजूनही शंका आहेच, पण ते शंका आता त्यांनी यामार्फत मॅनेज केलेल्या आहेत की जेव्हा आपण पहिलं रिटर्न भरू तेव्हा एक्झॅक्ट इम्प्लिकेशन आपल्या बिझनेसवर कसं होईल त्या पद्धतीने ते नंतर त्यांचे रिॲक्शन्स होतील. आता जीएसटी बद्दल एकूणच ज्या प्रकारच्या शंका आहेत त्या बघता बरेच व्यापारी सीए लोकांकडे धाव घेताना दिसत आहेत, आणि त्यामुळे सीए लोक सध्या भयंकर वेगळं आहेत एकूणच आपल्या कामात. तर या पार्श्वभूमीवरती मला सीए दिलीप सातबाई सरांना विचारायचं की खरोखरच यामुळे व्यापार आणि व्यापाऱ्यांचं काम सुरळीत होणार आहे का, आणि एक 37 प्रकारचे काहीतरी रिटर्न्स एकूण भरावे लागणार असं कळलंय, तर हे सगळं खरं आहे का? सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण 10 तारखेला तुम्हाला आउटवर्ड लायबिलिटीचं रिटर्न दाखल करायचं आहे, 15 तारखेला इनपुटचं तुम्हाला दाखल करायचं आहे, आणि 20 तारखेला तुम्ही पेमेंट केल्यानंतर रिटर्न दाखल करायचं आहे. जोपर्यंत मोठी कंपनी आहे, मध्यम कंपनी आहे, त्यांना वर्षाकाठी 37 रिटर्न भरणं तसं अवघड जाऊ नये. पण जे काही सूक्ष्म किंवा लघु व्यापारी किंवा ज्यांचा टर्नओव्हर फार मोठा नाही अशा लोकांना 37 रिटर्न भरणं ही एक मोठी डोकेदुखी होऊन बसणार आहे. या व्यतिरिक्त या कायद्याअंतर्गत तुमचं जे पूर्वी एक रजिस्ट्रेशन सेंट्रलाइज रजिस्ट्रेशन असायचं ते आता प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार आहे, आणि त्यामुळं माझा जर व्यवहार 10 राज्यामध्ये जर असेल तर 37 × 10 असे 370 रिटर्न मला एका वर्षाकाठी भरायला लागते. या व्यतिरिक्त आणखीन टीडीएसचे रिटर्न जर वाढले तर ते आणखीन 12 रिटर्न त्याच्यामध्ये वाढू शकतात. त्यामुळं 49 रिटर्न जर मला भरायला लागले प्रत्येक राज्यासाठी तर ती नुसतं व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा का या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे हा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला याच्यात उत्तर शोधायला लागणार आहे की व्यापारी सुरुवातीला इतका काय म्हणायचं त्याच्या संदर्भात की इतका संभ्रमित आहे की बा एवढे रिटर्न भरून आपण काय करणार आहोत. आणि याच्यातली पुन्हा त्याच्यात त्यांनी आणखीन माहिती सांगितली आहे की एक रिटर्न जरी डिले झाला, 1 दिवसाचा रिटर्न झाला तर त्याला 100 रुपये दंड आहे. म्हणजे तसं जर समजा 1-2 महिने 3 महिने जर रिटर्न डिले झालं तर 3 रिटर्नचे प्रत्येकी 5,000 रुपये जास्तीत जास्त प्रमाणात 15,000 रुपये, वर्षाकाठी 1,80,000 रुपयाचा दंड त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर प्रत्यक्षात आता कशी त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे ते आपल्याला तपासता येईल, पण लहान व्यापाऱ्यांच्या दृष्टीने किंवा आपण जे सूक्ष्म कुटीर जे इतर लोकांवर प्रिन्सिपल सप्लायसाठी अवलंबून आहेत अशा लोकांसाठी ही मात्र नक्की डोकेदुखी ठरणार आहे. आणि प्रत्यक्षात शिपायापासून मालकापर्यंत जे लोक काम करतायत म्हणजे एक हाती सगळा तंबू असणारे जे काही व्यापारी आहेत अशा लोकांना हा मोठा फटका आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जो काही होणारा खर्च आहे, कंप्लायन्स कॉस्ट आपण ज्याला म्हणतो, ही मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि कदाचित ते हा धंदा सुद्धा काही कारणानंतर बंद करू शकतील. आणि आता मी परवाच टाटा मोटर्स लिमिटेडच्या कंपनीच्या एका
सेवकाकडनं ऐकलंय की त्यांनी आता 500 लोकांची एक यादी तयार केली आहे की ज्यामध्ये जे रजिस्टर्ड नाही आहेत त्यांची नावं त्यांनी काढून टाकली. याचा अर्थ असा की जर तुम्ही जीएसटी खाली जर तुम्ही रजिस्टर नसाल तर तुमचा धंदा त्या प्रमाणात कमी होणार आहे. नुसताच कमी होणार नाही तर मोठ्या कंपन्यांना तुमचा जर धंदा जाणार असेल तर तुमचा धंदा काही दिवसात तुम्हाला बंद करायला लागणार आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी होणं ही आता काळाची गरज ठरणार आहे. आणि जर लहान व्यापाऱ्यांनी नोंदणी केली नाही कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तर तो या साखळीच्या बाहेर फेकला जाणार. इनपुट क्रेडिट, टॅक्स क्रेडिट हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो यामध्ये. तर तो या जीएसटी मुळे सुलभ होणार आहे का तोही आणखी कॉम्प्लिकेटेड? नाही, नक्कीच इनपुट क्रेडिट हा सगळ्यात महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. आणि इनपुट क्रेडिट म्हणजे आपण ज्या वेळेला माल खरेदी करतो त्यावेळेला जो काही आपण कर घेतो त्या खरेदी करणाऱ्या कराला आपण इनपुट टॅक्स असं म्हणतो. ज्या वेळेला तुम्ही माल विक्री कराल आणि त्यावेळेला ज्या विक्रीवरचा जो काही आपल्याला कर भरायचा आहे त्या भरायच्या करामधनं जो आपण खरेदी करताना जो कर दिलेला आहे तो वजा केल्यानंतर मिळणारं जे क्रेडिट आपण म्हणतो की बा इनपुट क्रेडिट आपल्याला एवढं मिळालंय आणि निव्वळ नफ्यावर तुम्हाला टेक्निकली तुम्हाला कर भरायला लागतोय. तर हा जो इनपुट क्रेडिटचा जो काही भाग आहे हा जीएसटी मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागतार्ह पद्धतीने मांडलेला आहे. पूर्वी कसं होतं की वॅट खाली असणारं जे काही इनपुट क्रेडिट होतं ते फक्त वॅट खालीच डिडक्टिबल होतं किंवा सेवा कराखाली जर काही इनपुट क्रेडिट असेल तर ते फक्त सेवा कराखाली डिडक्ट होत होतं. त्यामुळे कॅस्केडिंग इफेक्ट होता. आता नवीन कायद्यामध्ये सेवा कराचं जरी इनपुट क्रेडिट असलं तरी तुम्हाला ते मूल्यवर्धित करासाठी वापरता येईल आणि मूल्यवर्धित कराचं जरी इनपुट क्रेडिट असेल तर ते तुम्हाला सेवेसाठी वापरता येईल. हे एवढंच नाही तर इव्हन लक्झरी टॅक्स ज्याला आपण ऐषारामी कर म्हणतो किंवा इतर कोणत्या प्रकारचे जे सरांनी सांगितले ते आपण 17 प्रकारचे जे कायदे आहेत याचं पूर्वी इनपुट क्रेडिट मिळतच नव्हतं. तर ते इनपुट क्रेडिट आता या एका बास्केट खाली सगळा कायदा आल्यामुळं प्रत्येकाचा कुठं ना कुठं तरी फायदा नक्की होईल याच्याबद्दल तर माझ्या मनात काही दुमत नाहीये. आमचं काम वाढणार आहे, कर सल्लागारांचं काम नक्की वाढणार आहे. आम्हाला संधी पण त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे. कारण कसं आहे की कर्नाटकामध्ये जे काही वॅट आहे तो आम्हाला परिचित नव्हता. बंगलोरमध्ये जो कायदा होता किंवा कलकत्त्यामध्ये जो कायदा होता तो वॅट कायदा आम्हाला परिचित नव्हता. आता सर्व राज्यांमध्ये एकच कायदा असल्यामुळं आमच्या एखाद्या क्लायंट जर 10 ठिकाणी जर राज्यामध्ये जर त्याचे व्यवहार असतील तर आम्ही 10 राज्यामधल्या कन्सल्टंटना कन्सल्ट करीत होतो. ते आता आम्हाला एका बॅनर खाली किंवा एका अम्ब्रेला खाली आम्हाला सर्व प्रकारचे त्यांना सल्ले देता येऊ शकतील. ही अनोखी संधी या जीएसटी कायद्याने चार्टर्ड अकाउंटंट लोकांना दिल्यामुळं आम्ही सर्व लोक खुश आहोत. त्या दृष्टीने म्हणायचं झालं तर जीएसटीने प्रत्येकालाच काही ना काही संधी उपलब्ध करून दिली. आता सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं तर चार्टर्ड अकाउंटंटचं सांगू. पूर्वी एका व्यापाराचे जर 2 किंवा 3 राज्यात काम असेल तर त्यांच्याकडे प्रत्येक राज्यासाठी वेगळा सी असायचा. आता एकच सी बसून सर्व राज्याची रिटर्न इथेच बसून कम्प्युटरवर भरू शकते. त्याचा अर्थ चार्टर्ड अकाउंटंटचा पण व्यवसाय वाढेल. पण ऍट द सेम टाइम असं नाहीये की सूक्ष्म आणि मोठ्या लहान व्यापाऱ्यांना त्रास होईल. हे कम्प्लीट चुकीचं आहे. ज्याचा टर्नओव्हर 20 लाखाच्या आत आहे त्यांना कुठल्याही प्रकारची जीएसटी नाही. ज्याचं टर्नओव्हर 75 लाखापर्यंत आहे अशांना आम्ही कंपोजिशन स्कीम काढतो. ती कंपोजिशन स्कीम इतकी सोपी आहे की आता उदाहरणार्थ एखादा किराणा दुकानदार आहे. हा किराणा दुकानदार जर 3 महिन्यामध्ये 10 लाखाचा माल विकला तर 3 महिन्यामध्ये फक्त त्यांनी 10 लाखाची विक्री आणि त्यावर 1% असं म्हणजे अर्धा टक्का असं 1% असं 10,000 रुपये टॅक्स भरायचा. म्हणजे हा अतिशय सोपा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये नाही. आणि 37 रिटर्न तर अजिबात नाही. 3 महिन्याला 1 रिटर्न म्हणजे फक्त वर्षात 4च रिटर्न आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट 37 रिटर्न हा प्रकारच चुकीचा. मी 1 ते 30 तारखेपर्यंत जेवढे इन्व्हॉइसेस काढतील माल विकतील त्या मालाची इन्व्हॉइस मला 10 तारखेला माझी विक्री ही अपलोड करायची. हा एकच रिटर्न तुम्हाला बनवायचा. कारण प्रत्येकाने आपापली विक्री अपलोड 10 तारखेला केली की माझी जी खरेदी आहे ती कोणाची तरी विक्री आहेच. त्यामुळे त्याचा ऑटोमॅटिकली 15 तारखेला तुम्हाला ऑटो पॉप्युलेटेड आहे. आता उदाहरणार्थ मी जवळपास 1500 इन्व्हॉइस एका महिन्यात काढले. माझी लायबिलिटी 1 कोटी आली आणि माझा टॅक्स लायबिलिटी म्हणजे 1 कोटी माझी विक्री झाली आणि 18 लाख रुपये माझी लायबिलिटी आली. हे मला 10 तारखेला कळणार. माझी मी जिथून जिथून माल खरेदी केली त्यांनी त्यांचे 10 तारखेला रिटर्न अपलोड करणार. त्यामुळे साहजिकच आहे की त्यांचं मला 15 तारखेला मिळणार. 15 तारखेला समजा माझं असं लक्षात आलं की मी 80 लाखाची खरेदी केली आणि 16 लाख रुपये मला क्रेडिट मिळालं. म्हणजे माझी टॅक्स लायबिलिटी ते 18 लाख क्रेडिट मिळालं 16 लाख. 20 तारखेला मला फक्त चलनवर 2 लाख रुपये भरायचं. हे करायला कदाचित पहिल्या महिन्यात तुम्हाला सीएची गरज भासेल
किंवा आमच्या जीएसटी प्रॅक्टिस जे आता प्रॅक्टिशनर आम्ही तयार केले तिची लागेल किंवा आमच्या अधिकाऱ्याची लागेल. पण पहिल्या महिन्यात जेव्हा ते हे कळेल तो ऑटोमॅटिकली तो व्यापारी दुसऱ्या महिन्यापासून आपलं काम करेल. आता हे जर 3 रिटर्न धरले तर 32-36 आणि वर्षाच्या शेवटी आपण 30 सप्टेंबरपर्यंत ऑडिट करून घेतो. त्याच्यामध्ये जी काही वर्षात चुका झाल्या त्या दुरुस्त करायची संधी असते. त्याचं एक रिटर्न आपल्याला 31 डिसेंबरला आपल्याला भरायचं. हे झालं 37. आकडा तुम्हाला 37 खूप मोठा दिसतो, परंतु रिटर्न त्याला फक्त एकच भरायचं. बरं, त्यासाठी तुम्हाला कुठला कम्प्युटर किंवा असं सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही. जीएसटीएन मध्येच 1800 इनवॉइस साध्या स्प्रेडशीटमध्ये टाईप करून अपलोड करायची फॅसिलिटी आहे. हे जर तुम्ही 10 तारखेला केले की ऑटोमॅटिकली बाकीचे दोन्ही रिटर्न हे ऑटो पॉप्युलेट होतात. बरोबर आहे. मग जर सांगताना 37 सांगणं हे तुमच्या सीएचं मन असू शकतं, पण हे इतकं सोपं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, URT रजिस्ट्रेशन. जेव्हा व्यापार सुरळीत चालायचा, जेव्हा ट्रॅफिक सुरळीत चालायची असेल तर प्रत्येकाने ड्रायव्हिंग लायसन्सचं रजिस्ट्रेशन घेतलंच पाहिजे. प्रत्येकाने डाव्या साईडला चालायलाच पाहिजे. तसाच नियम आहे व्यापारामध्ये, प्रत्येकाने रजिस्ट्रेशन घ्यायलाच पाहिजे. जर एखादा मनुष्य अनरजिस्टर्ड असेल आणि तो स्वस्तात विकत असेल आणि एखादा माणूस रजिस्टर्ड असेल आणि तो जर पूर्ण टॅक्स लावून विकत असेल तर बाजारामध्ये असमतोल होतो. आणि म्हणून कुठल्या व्यापाऱ्यांनी अनरजिस्टर्ड व्यापाराला प्रोत्साहन देऊ नये म्हणून रिव्हर्स टॅक्स बेसिसची पद्धत केली. जर टाटाने अनरजिस्टर्ड लोकांना सांगितलं की तुम्ही रजिस्ट्रेशन घेऊन टॅक्स भरा म्हणजे मला कास्केडिंग इफेक्ट आणि सेनवॅट घेता येईल, त्यात त्यांचं काहीच चुकलं नाही. आरटीओला पूर्ण अधिकार आहे की ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही आहे त्यांची गाडी थांबवायचा. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे भाववाढ कमी होणार नाही. भारत आणि खास करून भारतामधला महाराष्ट्र हा पूर्वीपासून ग्राहक मंचाच्या अतिशय ऍक्टिव्ह चळवळीतला आहे. साहेब स्वतःच त्याच्या ग्राहक मंचाचे अतिशय ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. आणि मी पूर्वी डेप्युटी कलेक्टर होतो, आमच्याकडेही ग्राहक चळवळ होती. मला सांगा, जर एखाद्या गोष्टीवर टॅक्स कमी पडत असेल तर त्याचा भाव त्यांनी ग्राहकाला दिलाच पाहिजे. आणि याच्यासाठी आमच्या कायद्यात पण तरतूद आहे. त्याला आम्ही अँटी प्रॉफिटरिंग क्लॉज म्हणतो. आता उदाहरणार्थ, सध्या पुण्यामध्ये 4 ते 6 हजार रुपये स्क्वेअर फुटाने फ्लॅट विकले जातात. तर त्याच्यामध्ये बांधकामाचा जो खर्च आहे तो अंदाजे 2,500 रुपये फूट आहे. या 2,500 रुपये फुटामध्ये जवळपास सिमेंटवर 28% टॅक्स आहे, स्टीलवर 28% टॅक्स आहे, कॉन्ट्रॅक्टरना 18% टॅक्स आहे, ट्रान्सपोर्टेशनवर 5%चा टॅक्स आहे. म्हणजे थोडक्यात 2,500 रुपये फुटामागे 600 ते 700 रुपयाचा तुम्हाला ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार. मग जर 700 रुपये जर तुम्हाला बेनिफिट होत असेल तर तो ग्राहकाला पास ऑन केलाच पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूकता केली पाहिजे. त्याच वेळेस पाठक साहेब म्हणाले की प्रत्येकाचं इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे. निश्चितपणे बिल इश्यू करायलाच पाहिजे. जर एखाद्या पोलिसांनी तुमची गाडी अडवली तर चलन इश्यू करणं जरुरी आहे. त्याचप्रमाणे पावती हे ग्राहकाचं संरक्षण आणि त्याचा हक्क आहे. त्यामुळे जर जीएसटी कायदा म्हणत असेल की बिझनेस टू बिझनेस मला सेनवॅट क्रेडिट घ्यायचा, ITC घ्यायचा आहे आणि मला इन्व्हॉइस पाहिजे, हा त्याचा हक्क आहे. आणि बिझनेस टू कंझ्युमरलाही त्यांनी सवलत केली की दिवसभराचं जर बिझनेस टू कंझ्युमर आहे तुम्हाला ITC पास ऑन नाही करायचं असेल तर एकच कन्सॉलिडेटेड बिल तुम्ही संध्याकाळी तयार करू शकता. ती देखील सवलत त्याच्यामध्ये देण्यात आली. आता याच्या पुढची गोष्ट की 4 रेट वेगळे का ठेवले. आपण वर्षाच्या मध्यभागी हा कर लावलाय. त्यामुळे कर लावताना आपल्याला भारतामध्ये ऑस्ट्रेलियासारखा एकच कर लावता येत नाही 7%. म्हणजे तुम्ही कापडी घ्या 7%ने, सिगरेट पण 7%ने घ्या, ऑडी कार पण 7%ने घ्या, हे चुकीचं आहे. भारताची जी 31 राज्य, 7 युनियन टेरिटरी, त्यात हिंदू, मुस्लिम, बुद्ध प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट वेगळ्या, प्रत्येकाची श्रीमंती वेगळी. त्यामुळे आम्ही काय केलं की स्लॅब रेट प्रमाणे सगळे आम्ही वेटेड ऍव्हरेज रेट काढलं. जे 5 ते 9-10% पर्यंत आहेत त्यांना आम्ही 5% बसवलं. त्याच्यानंतर 11 ते 16% आहेत त्यांना 12% बसवलं. आता उदाहरण देतो मी. बिस्किटवर महाराष्ट्रामध्ये 6% व्हॅट आहे आणि 13.5% त्याच्यावर 13.5% व्हॅट आणि 6% एक्साइज आहे. 6 अधिक 13.5 19, मग आम्ही हे 18 मध्ये बसवलं. त्याच्यानंतर आता उदाहरणार्थ चित्रेचं पॅकेज कंटेनर मधलं पनीर याच्यावर 5.5% व्हॅट आहे, मग आम्ही त्याला 5% केलं. पण ह्याच्यामुळे फायदा काय झाला की कर्नाटकात वगैरे एंट्री टॅक्स आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये सी फॉर्म वगैरे द्यायची. त्या सी फॉर्मवर 1% किंवा 2% भरायचा जो कस्टमरला पास ऑन करता येत नव्हता. खरं म्हणजे आता 37 रिटर्नची जर एकीकडे भाव दाखवत असतील तर एवढे डेपो बंद झाले, एवढे सी फॉर्म बंद झाले, एवढे F फॉर्म बंद झालं. ही देखील पॉझिटिव्ह गोष्ट जीएसटी मध्ये होती. आणि सगळ्यात महत्वाची, कम्प्युटरचं नेटवर्क नाही हे आपल्याला म्हणून चुकता येत नाही. जो देश इस्रो सारखी 96 GB/सेकंडच्या स्पीडने BSNL
जर इस्रोला नेटवर्क देऊ शकत असेल तर प्रत्येक ग्राहकाचा अधिकार आहे की त्याला देखील चांगलं नेटवर्क मिळावं. आणि लडाख लेह सारख्या ठिकाणी नेटवर्क आहे. सुरुवातीला कुठलंही परिवर्तन असेल, एखादी मुलगी सासरी जात जरी असेल तरी तिला परिवर्तनाला विरोध करायची सवय असते, परंतु हळूहळू सगळ्यांनाच आनंद होतोय. प्रत्येकाला पूर्वी काय व्हायचं की चित्रेने जर पुण्यात वस्तू विकल्या तर त्यांचं दुसरं मार्केट फक्त लंडन असायचं किंवा अमेरिका असायचं, तिथलं एसटीपी युनिट असायचं. आपण हा विचारच करायचा नाही की महाराष्ट्रातला व्यापारी आसामला गेला पाहिजे, आसामचा व्यापारी महाराष्ट्रात यायला पाहिजे, महाराष्ट्रातला व्यापारी केरळला गेला पाहिजे, आणि एवढं सगळं करताना सीए त्यांच्या गावातलाच असला पाहिजे. या सगळ्या सुवर्ण मध्य जीएसटी कायद्याने केलं. मग त्याकरता जर डाव्या बाजूने चालायचं असेल, ड्रायव्हिंग लायसन्स घ्यायचं असेल, बिझनेस टू बिझनेस इनवाइस द्यायचं असेल तर प्रत्येकाने जागरूक राहणं एकदम जरुरी आहे असं माझं मत. पॅकेजिंगचा एक मुद्दा तुम्ही सांगितला, पण पॅकेजिंग बाबत प्रचंड संभ्रम आहे. त्याची व्याख्या काय नेमकी पॅकेजिंग म्हणजे? कारण सुटा माल अन्नधान्याला जीएसटी नाही. आणि तुरीचा विषयच काढला होता की तूर 160 रुपये किलो होती, अजूनही 160 रुपये किलोच आहे. फक्त त्याच्यासाठी काय की लातूरला ते 50 रुपये किलोने घेणार, त्याला टाटाचा ब्रँड लावणार, बरोबर आहे, आणि त्याच्यावर मग जाहिरात करणार. करेक्ट. आता उदाहरणार्थ कोहिनूर तांदूळ आहे, या कोहिनूरसाठी 10 कोटीचा ब्रँड अँबॅसेडर असणार, 18% सेल कमिशन देणार, 18% परचेस कमिशन देणार, त्याच्यासाठी गोडाऊन घेणार, गोडाऊनवर जीएसटी भरणार. जर आपण या पॅकेज युनिट पॅकेज कंटेंट आणि रजिस्टर्ड ब्रँड नेमवर जर 5% कर लावला नसता तर हा जो कर भरलेला आहे त्यांनी तो कर ते कुणाकडून वसूल केले असतात? कस्टमरकडूनच वसूल केला असता. आणि साहजिकच आहे की 50 रुपये किलोचा तांदूळ आणि 140 रुपये किलोचा कोहिनूरचा तांदूळ याच्यामध्ये कस्टमरला फरक ठेवलाच पाहिजे. 140 रुपये किलोचा व्यापारी देखील हा विचार करतो की मला दिलेल्या सर्व इनपुटचा जर मला क्रेडिट नाही मिळालं तर मी ते पैसे कुणाकडून वसूल करणार? कस्टमरच करणार. आता ग्राहक लोकांनी हे जागरूकता केली पाहिजे की 140 मध्ये जर त्याला 20 रुपये हा टॅक्स भरावा लागत असेल, म्हणजे आयटीसी त्याला मिळत नसेल आणि आता तो आता मिळायला लागला तर त्याप्रमाणे भाव कमी व्हायला पाहिजे. यासाठी तुम्ही आणि आम्ही आणि आमचा अँटी प्रॉफिटरिंग क्लॉज हे सगळे सतर्क राहिले पाहिजे. साहेबांनी सांगितलं ती गोष्ट बरोबर आहे. त्यांनी नाण्याची एक बाजू फार चांगल्या प्रकारे नाही, पण नाण्याची दुसरी बाजू पण आहे त्याचाही विचार केला पाहिजे. मग अशी साधनाही म्हणले त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांच्या वरती किंवा छोट्या छोटी नक्की पाहिजे लायसन काढलं पाहिजे का तर लायसन काढलं पाहिजे. परंतु तुम्ही कॉम्पोजिट स्कीम दिलेली आहे ही फसवी स्कीम आहे. याच्यामुळे काय होणार आहे? छोटे व्यापारी आणि छोटे उत्पादक बंद होणार आहे. याचं कारण ज्याचा व्यवहार 75 लाखाच्या आत आहे त्याला कॉम्पोजिट स्कीम मध्ये घेतलं, पण त्याच्याकडनं मी जर का खरेदी केलं तर मला त्याचा इनपुट म्हणजे टॅक्स भरावाच लागणार आहे अगोदर, आणि मग माझे जे काही टॅक्स आहे 18% 12% ते माझं कॅपिटल अगोदर लॉक होणार आहे आणि नंतर मला 3 महिन्यांनी परत मिळणार आहे. त्यामुळे मी काय करणार? ज्याच्याकडे नंबर आहे आणि जो रजिस्टर आहे जीएसटी खाली तो जीएसटी भरतो त्याच्याकडे खरेदी करणार. त्यामुळे 75 लाखाच्या आत जे कॉम्पोजिट स्कीम मध्ये आहे असे जे उत्पादक आहेत ते हळूहळू बंद होतील. दुसरं हे जे सांगतात की कोहिनूर साहेब हे ठीक आहे मोठ्या बासमती तांदूळ, पण आज 25 रुपये किलो तांदूळ जरी पॅक केला तरी त्याच्यावर 5% लागणार आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे? याच्यामुळे बिनबिलाचा धंदा हा अधिक वाढणार आहे. केवळ कोहिनूर नाही, कुठलाही पॅक. आता एका बाजूला आपण अन्न सुरक्षा कायदा म्हणतो, पॅकेजिंग कॉमोडिटी काही नियम केलं, तुम्ही पॅक केलं की त्याच्यावर तुमचं वजन, रेट, एक्सपायरी डेट, उत्पादकाचं नाव आणि कस्टमर केअर नंबर पाहिजे. भले त्याच्यावर तुम्ही नाव नका छापू, स्टिकरवरती सगळं आलं पाहिजे. उद्या ग्राहक पेढ्यांनी तांदूळ आणला आणि सोयीसाठी लोकांना पॅकिंग करून दिलं, त्याच्यावरती नाव असलंच पाहिजे ना कोणी तयार पॅकिंग केलं. आणि ते पॅकिंग करण्याचं रजिस्टर करावं लागतं. विदाऊट रजिस्टर केलं तर दंड आहे फक्त 100 रुपये. त्यामुळे ते रजिस्टर खाली येणार का नाही येणार हे अजून खुलासा नाही. आणि त्यामुळं शेजारचा व्यापारी लूज विकतोय, मी पॅक केलं की माझ्याकडे 5% आहे, तर लोक काय करतील? लूज विकायचं बिल देतील, विकतील पॅक आणि बिन बिलाचा धंदा वाढेल. एक शेजारचा व्यापारी. आणि काय होते? ड्रायफ्रूटचं उदाहरण मी तुम्हाला देतो. ड्रायफ्रूटच्या काही गोष्टीवर टॅक्स आहे, काही गोष्टीची टॅक्स नव्हता. ड्रायफ्रूटचे 100% बेदाणा हा विषय टॅक्सेबल नव्हता. त्यावेळेला सगळे लोक ड्रायफ्रूट विकायचे, बदाम, अमुक तमुक, पण बेदाणाचं बिल द्यायचे, त्याला कोणीच काही करू शकत नव्हतं. आजही शेंगदाण्यावरती टॅक्स आहे, परंतु शेंगदाणा बिनबिलाचा धंदा व्यवहारात चालतो. हे जे आहे याला यांच्याकडे तेवढी मॅनपॉवर आहे का? आज व्यापारी इतका नफा घेतात किंवा घेत नाहीत, या एवढ्या जाहिराती येत आहेत 50% अमुक, म्हणजे याचा अर्थ तेवढा नफा असला पाहिजे. मग तेवढा नफा असला त्याची किती लोकांची ती कारवाई केली आतापर्यंत? यांच्याकडे यंत्रणा एक तर मुळात यांच्याकडे दुसरा प्रॉब्लेम असा आहे की यांच्यात एक मोठा ड्रॉबॅक आहे की जो व्यापाऱ्यांना अस्वस्थ करणार आहे.
व्यापाऱ्यांची पण एक बाजू आहे की मी ज्या व्यापाऱ्याकडनं खरेदी करत त्यांनी त्याचा टॅक्स भरला पाहिजे, पण त्यांनी भरला नाही तर तो मी भरला पाहिजे. हा जो कायदा आहे ना, हा व्यापाऱ्यांना खूप त्रास देणार आहे. याचा विचार व्हॅटमध्ये पण झाला नाही आणि जीएसटी मध्ये झाला नाही. म्हणजे मी जर का एका व्यापाऱ्याकडनं माल खरेदी केला आणि 1 लाखाचा माल खरेदी केला, जवळ 12% टॅक्स आहे, त्यांनी त्याचा 12%चा टॅक्स भरला नाही तर 6 महिन्याच्या आत मला तो भरला. माझी चूक काय? लायसन त्यांनी त्यांना दिले टॅक्स गोळा करायचं, त्यांनी माझ्याकडनं घेतलाय, मी त्याच्यावरती त्यांनी टॅक्स दाखवलाय. आता मला काय स्वप्न पडणार तो 6 महिन्यांनी भरणार की नाही? जी गोष्ट व्हॅटची, तीच गोष्ट जीएसटीची. मला असं वाटतं की ज्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि ज्यांनी टॅक्स बिल दिले त्याच्याकडेच टॅक्स वसूल केला पाहिजे. आज उलट होत आहे आणि याच्यावरती कोणी आम्हाला उत्तर देऊ शकत नाही. आणि दुर्दैवाने काय झालंय माहिती का, या व्हॅटच्या संदर्भात सातबाई अधिक चांगलं सांगितलं. महाराष्ट्र हायकोर्टाचा निर्णय आणि हरियाणा कोर्टाचा निर्णय पूर्णपणे विरुद्ध आहे. महाराष्ट्र हायकोर्टाने सांगितलं की नाही, तुम्ही फायदा घेतलाय ना, इनपुट मागताय ना, तर तुम्ही टॅक्स भरला पाहिजे. हरियाणाने मात्र उलट केलंय, त्यांची त्याची जबाबदारी पडते. सातबाई याच्यावरती जास्त चांगलं सांगते. हा मोठा प्रॉब्लेम आहे. एखादा व्यापाऱ्याने बिनबिलाचा धंदा सुरू केला तर त्याला शेजारचा व्यापारी जरी पारदर्शक व्यवहार करायचा म्हटला तर त्याला नाईलाजाने काही वस्तू महाग विकायला लागतील, मग तो त्याच्याकडे तो येणार नाही. त्यावर तो पण बिनबिलाचा धंदा करेल. आणि पॅकिंग जे आहे, अन्न सुरक्षा काय म्हणते, तेल आता पूर्वी ज्याला रोज आपण किटलीतून ते तेल आणायचं, आता पॅकिंग सुरू झालं. असंच प्रकारे धान्य पण पॅकिंग सुरू झालं, कारण का ते भेसळ विरहित असतं म्हणून. मग एका बाजूला तुम्ही लूज विकायला लागला तर त्याची क्वालिटी कशी राहणार? त्यामुळं याच्यामध्ये त्यांनी भाग केलेच पाहिजे. जसं यांनी कापडामध्ये भाग केला की 100,000 रुपयाच्या आत वेगळा टॅक्स, 1000 रुपयाच्या पुढे देखील वेगळा टॅक्स, तसं देखील अन्नधान्यामध्ये त्यांनी केलं पाहिजे. माझं म्हणणं एवढं आहे की जीवनावश्यक वस्तू आहेत ना, त्या बऱ्याच आहेत. अन्नधान्य आहे, कडधान्य, रवा, मैदा वगैरे, यातल्या काही वस्तू आहेत ना पूर्णपणे माफ कराव्या आणि काही वस्तूवरती टॅक्स 5% द्यावा. एकूण एक त्यांचं इनपुट तेवढंच राहणार आहे. 50 वस्तू असतील, त्यातल्या काही वस्तू पूर्णपणे माफ केल्या, मग पॅक करा किंवा पॅक करू नका. आणि काही वस्तू पॅक करा किंवा लूज विका, तुम्हाला टॅक्स बसेल. तर ग्राहकांना खऱ्या अर्थाने स्वस्त मिळेल. नाही तर यांची टॅक्स पॉलिसी बिनबिलाची धंद्याची अधिक सुरू होईल. आज तुम्हीच विचार करा ना, सोनं आणि फर्निचर जे आपल्याकडे राहतं, तो सामान्य माणसाची कन्सेप्ट आज आहे की मला नाही बिल मिळत तरी चालेल. जर तो सोनं खर्च करतो तर तांदूळ आणि गहू हा कसा करेल? तो बिनबिलातच खरेदी करणार. पॅकेजिंगमुळे एकीकडे महागाईचा धोका आणि दुसरीकडे विदाउट बिलचा धोका आहे, म्हणजे टॅक्स चुकीचा धोका आहे. नेमकं हे जे त्यांनी सांगितलं ना, मी तेच वेगळ्या पद्धतीने, नुसतं पॅकिंग केली तर टॅक्स आहे असं नाही. धान्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक युनिट पॅकेजमध्ये असलं पाहिजे आणि रजिस्टर्ड ब्रँड नेम पाहिजे. जर मी साधी तूर साधी पॅकेजमध्ये घेतलं 1 किलोच्या पाकिटमध्ये आणि कुठलंही ब्रँड नेम नसेल तर 70 रुपये किलोचंच मिळतं. परंतु जर त्याला टाटा ब्रँड लागला तर टाटामुळेच त्याचा भाव वाढतो. नाही साहेब, तुम्ही आम्हाला सांगा आता की ग्राहक पेठ यांनी पॅकिंग करून विकलं किंवा डीमार्टनी पॅकिंग करून विकलं, ते काय त्यांचा ब्रँड म्हणजे दुकानचं नाव कुणी पॅक केलं ते नाव लावायलाच लागतं आणि पॅकेजिंग ऍक्ट प्रमाणे त्याचं नाव इतक्या प्रमाणात मोठं छापलं पाहिजे असा नियम आहे. मग हा तुम्ही कोहिनूर सारखा ग्राहक पेठ ब्रँड धरणार तर त्याला ब्रँड धरणार नाही. हा खुलासा अद्याप कोणी करू शकत नाही. हा खुलासा मिळणार तुम्हाला. कधी मिळणार सांगतो ना. पहिली गोष्ट की चॅप्टर 10 मध्ये जे तुमचे आयटम आहेत धान्य वगैरे, त्याला 2 कंडिशन आहेत. एक तर ते युनिट पॅकेज कंटेनरमध्ये पाहिजे आणि दुसरं रजिस्टर्ड ब्रँड नेम. मग आम्ही काय केलं, या सगळ्या प्रॅक्टिकल अडचणीसाठी कमिटी बनवलेल्या होत्या, सगळ्यांनी रिपोर्ट दिला आणि जे ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे की रजिस्टर्ड ब्रँड नेम म्हणजे काय, त्याची आम्ही व्याख्या सगळ्या आम्ही 30 तारखेला पुस्तक प्रकाशित करतो. त्याला आम्ही गायडन्स नोट म्हणतो, जेणेकरून व्यापाराला आणि सीएना, कारण कसं आहे आता हे इम्प्लिमेंट करताना बरेच लोक आहेत, व्यापारी आहेत, सीए आहेत, काही सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर आहेत, त्याच्यानंतर काही कंपन्या आहेत, सगळ्यांना सोपं म्हणून आम्ही एक गायडन्स नोट केले. पण कायदा जेवढा सोपा करता येईल तेवढा कायदा केलेला, हे नंबर 1. तर नुसतंच पॅकेज असलं नाही पाहिजे, त्याचं रजिस्टर्ड ब्रँड नेम म्हणजे ब्रँड नेम देखील तो रजिस्टर्ड पाहिजे. आणि साहजिक आहे, रजिस्टर्ड ब्रँड नेम असेल तर त्याची किंमत ही वाढते. दुसरी गोष्ट, साहेबांनी असं एक म्हणाले की एवढे सगळे अधिकारी आहेत का? जेव्हा आपली पुण्याची लोकसंख्या जर 70 लाख लोक असेल तर 70 लाख पोलीस नसतात. हे अधिकाऱ्यांचं काम आहे फक्त कायदा आणणे, त्याचं पालन करण्याचं काम जनतेचं आणि व्यापाऱ्याचं. बरोबर आहे. जर एखादा व्यापारी बिनबिलाने विकत असेल तर जनतेने त्याच्याकडून घेतलं नाही पाहिजे आणि दुसऱ्या व्यापाऱ्यांनी पण त्याचा जागरूक राहायला पाहिजे की बाजारामध्ये असमतोल राहू नये. आता राहिली गोष्ट, ते क्रेडिटमध्ये म्हणत होते की दुसऱ्याने टॅक्स नाही भरला तर मला का शिक्षा, हे कम्प्लीट चुकीचं आहे. आता उदाहरण देतो मी, छोटे छोटे व्यापारी, हे लोक मोठ्या कंपन्यांना माल सप्लाय करतात. माल सप्लाय केल्यानंतर लवकर पैसेच देत नाही. जर मूळ पैसेच तुम्ही नाही दिले, मुद्दलच नाही दिली तर व्याज कशी मिळणार? म्हणून आम्ही एक क्लॉज टाकला की जर एखादा इनवॉइस इश्यू झालं आणि त्या इनवॉइसचं पेमेंट 6 महिन्याच्या आत नाही झालं
तर ज्यांनी क्रेडिट घेतलंय त्यांनी क्रेडिट रिव्हर्स करायला पाहिजे. इनडायरेक्टली ही गॅरंटी झाली छोट्या व्यापाऱ्यांनी की ते मोठे व्यापारी त्यांच्याकडून ती रिकव्हरी होईल. आणि जर ती रिकव्हरी नाही झाली तर त्यांना तो सेनवाट क्रेडिट रिव्हर्स करावा, म्हणजे मूळ पैसेच नाही दिले तर तुम्ही सेनवाट कसं ITC कसं घेणार, यासाठी हा 6 महिन्याचा क्लॉज आहे. माझं म्हणणं मी पेमेंट केलेलं आहे, मी त्याला 15 दिवसाचं काय जी आहे किंवा कॅश डिस्काउंट घेऊन मी त्याचं पेमेंट ताबडतोब केलेलं आहे, पण समोरच्या व्यापाऱ्याने तो व्याज भरला नाही तर ते माझ्याकडे वसूल करताना त्याच्यात 2 क्लॉज आहेत, एक 6 महिन्याचा आणि एक 2 महिन्याचा. मी आता जे तुम्हाला सांगितलं ते 6 महिन्याचं, की मी जर टाटाला माल दिला 1 कोटीचा आणि लगेच इनव्हॉइस दिलं की 1 कोटीचा माल 18% 18 लाख, त्याला तर लगेच पैसे न देता 18 लाखाचं क्रेडिट मिळणार. आणि मी छोटा व्यापारी, तो मोठा व्यापारी, त्याने जर मला 6 महिन्याच्यात 1 कोटी 18 लाख नाहीच दिले तर त्याला ते 18 लाखाला मुकावंच लागेल. ही प्रोव्हिजन पूर्वीपासून कायद्यात आहे. सातबाई साहेब सांगतील त्याला ती 90 दिवसाची लिमिट होती, ती आता त्यांनी 180 दिवस केली. म्हणजे ऍटलिस्ट एवढी खात्री झाली की जे सप्लाय करतील त्यांना 180 दिवसाच्या वसुली होऊ शकते. नंबर 1. नंबर 2, मी समजा तुमच्याकडून माल घेतला आणि तुम्ही 2 महिन्याच्या टॅक्स नाही भरला आणि इनव्हॉइस मॅचिंग नाही झाली तर मला रिव्हर्स करावं लागेल. एक माणसाला एक सप्लायर किती वेळा फसू शकतो. आज मला क्रेडिट नाही मिळालं तर त्याचा व्यापार बंद करतो. कुठला व्यापारी हे सतत असा करत राहील, एकदा करेल 2दा करेल. शिस्त लावण्याचा हा प्रकार आहे. जर एकदा तुम्ही डाव्या साईडला रस्त्याच्या जायला पाहिजे, उजवीकडे गेला तर पहिल्यांदा पोलीस अडवेल, परंतु पुढच्या वेळेस चलान झाला की तो ऑटोमॅटिकली डाव्या साईडला होतो. इनडायरेक्टली या दोघांचा आहे की समोरच्याकडून जर तुम्ही टॅक्सची इनव्हॉइस केला तर त्याने देखील हे भरलं पाहिजे, इनव्हॉइस मॅचिंग झाली पाहिजे, त्याप्रमाणे टॅक्सची वसुलीची गॅरंटी होईल सगळ्यांसोबत आणि 6 महिन्याच्या आत पेमेंट होईल. असं इनफॅक्ट पहिल्यांदाच हे कायद्यामध्ये कायद्याचं दुसरं तत्व असं आहे की एखादा अपराधी सुटला तरी चालेल पण निरापराधाला शिक्षा होईल. तिथं काय होणार आहे, तो एक व्यापारी आहे का 2 आहेत का 4 आहेत प्रश्न नाही. मी जर का त्याचं पेमेंट केलेलं आहे आणि त्यांनी व्याज भरला नाही, मी निरापराध आहे, तर मला त्याचा फायदा, मला त्याची शिक्षा का, निरपराध माणसाला शिक्षा का. मुख्य म्हणजे तुमच्याकडे मशिनरी नाही त्याच्याकडनं पैसे वसूल करण्याची. आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस प्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर यू कॅनॉट बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर फॉल्ट ऑफ अदर्स. समजा तिसऱ्या माणसाने जर काही गुन्हा केला असेल तर मला शिक्षा देणं म्हणजे कायद्याच्या प्रिन्सिपल जे नॅचरल जस्टिस आहे त्याच्या विरुद्ध जात आहे. आणि म्हणून एखाद्या माणसाला पूर्ण पैसे, जसं पटक सर म्हणाले तसे 1 कोटीवर 18 लाख रुपयाचा मी कर पण भरलाय, त्या माणसाने 18 लाख रुपये भरला नाही म्हणून मला इनपुट क्रेडिट डिनाय करणं हे थोडंसं याच्यामध्ये जीएसटीच्या संकल्पनेच्या विरुद्ध दिसतं. थोडंसं कायद्यामध्ये 2 कन्सेप्ट असतात, एक कर गोळा करणे आणि दुसरं व्यापाराला शिस्त लावणे. 6 महिन्यात पैसे नाही दिले तर तुम्हाला कर त्याचं मिळणारच नाही बेनिफिट, किंवा 2 महिन्यात टॅक्स नाही भरला तर तुम्हाला रिव्हर्स करणार होणार. हा एक शिस्तीचा प्रकार आहे आणि हा पूर्वीपासूनच सर्व्हिस टॅक्स मध्ये होता, फक्त त्याचा आम्ही क्लॉज वाढवला. आणि मला नाही वाटत की कुठल्याही चार्टर्ड अकाउंटंटनी त्या क्लॉजवर कधी विरोध केला. दुसरी गोष्ट, 30 राज्यामध्ये 30 प्रकारचे कायदे, 30 प्रकारचे इनव्हॉइस मॅचिंग, 30 प्रकारचे हायकोर्ट. कुठंतरी भारताला एका 120 कोटीसाठी एक नियम आणणं जरुरी होतं. मग त्यासाठी आता तुम्हाला ह्याच्यापुढे कॉन्ट्राडिक्टरी जजमेंट मिळणार नाही. जेव्हा 2 राज्याचं डिसिजन असेल तर ते सुप्रीम कोर्टात किंवा सेंट्रल ट्रिब्युनललाच जाईल. तिसरी गोष्ट, सरकार तयार नाही असं नाही आहे. 1 जुलैपासून सातबाई स्वतःच सांगणार प्रत्येक व्यापाऱ्यांना की तुम्ही जीएसटी चार्ज करा, जीएसटी वसूल करा, आणि जो व्यापारी चार्ज करेल, जो व्यापारी वसूल करेल, मग ते ग्राहक पेठ असो का डाटा असो, ज्याने टॅक्स चार्ज केला आणि वसूल केला तो सरकारकडे भरावंच लागेल. आणि मी सांगतो, आमच्याकडे जर अँटी इव्हेजन आणि ऑडिट बंद जरी केला तर भारत सरकार भारतातली जनता एवढी कायदेप्रिय आहे की 90% टॅक्स हा आपोआप व्यापारी भरतात. तुम्ही त्या 2% 90% त्रास देऊ नका. ट्रॅफिक पोलीस हा नाक्यावर फक्त 6 तास असतो, याचा अर्थ बाकीचे 18 घंटे लोक एकमेकाला धडका देत नाहीत. अधिकारी हा फक्त सिम्बॉल म्हणून पाहिजे शासनाचा. अधिकारी, एका व्यापाराला 1 अधिकारी असं नसतं, उलट कमीत कमी अधिकारी असावे. व्यापाराचं मूळ काम हे कर भरणं नाही आहे, व्यापाराचं मूळ काम हे व्यापार करणं. आता राहिली गोष्ट की हे खोट्या जाहिराती. मी गेली 3 वर्ष पुण्यात आहे. 2 वर्षापूर्वी पण जेव्हा पावसाळा ऑफ सीझन सुरू झाला होता, आषाढ आला होता, त्यावेळेस कापड दुकानदार 30% 40% डिस्काउंट देत होते. आताही ते देतात. व्यापाराचा मूळ उद्देश काय? डिस्काउंट देणे आणि कस्टमर वाढवणे. मग ते बजेट आलं म्हणून देणार, जीएसटी आलं म्हणून देणार. इनफॅक्ट मी तुम्हाला एक साधी उदाहरण देतो. काही बिल्डर मोठे बोर्ड लावतात, आमच्याकडे जर फ्लॅट घेतला तर जीएसटी काय सर्व्हिस टॅक्स माफ आणि 1% व्हॅट माफ.
याचा अर्थ काय होतो की ह्या माणसाने एक स्कीम बनवली आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं आहे, तरी देखील याचे फ्लॅट विकले गेले नाही. मग ग्राहक जागरूक राहायला पाहिजे. आणि भारतासारख्या देशामध्ये सगळ्यात जागृत ग्राहक आणि सुशिक्षित लोक महाराष्ट्रात आहेत. तरी देखील मी आजही पुण्यात मोठे मोठे बोर्ड पाहतो, आमच्या स्कीम मध्ये घेतल्यास सर्व्हिस टॅक्स माफ, व्हॅट माफ. याचा एकच अर्थ होतो की तुमची स्कीम कंप्लीट होऊन बरेच दिवस झाले आणि ती विकली गेली. मग प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कुठेतरी एक सुरुवात करायची आहे आणि ती सुरुवात आपण केली. काही विचारायचं साहेब, कर हा जो आहे तो शेवटी ग्राहकाला जीएसटी मुळे व्यापाऱ्यांना बेनिफिट झालाय, कारण त्यांची मुळातली जी कॉस्ट आहे ती कमी येणार आहे. जे आधी एक्साइज ड्युटी किंवा सीव्हीडी लागत होती ते आता पुढे पास होण्यासाठी बेसिक कॉस्ट त्यांची कमी होणार म्हणून व्यापाऱ्यांनी वेलकम केले. पण जेव्हा आपण ग्राहकांचा विचार करू तेव्हा आपण एक उदाहरण घेऊ की मॅन्युफॅक्चरिंग ते किरकोळ विक्रीपर्यंतचा जो फरक आहे तो किमान 40 ते 50% असतो. भारतात असं एक ट्रेंड ऑन अन ॲव्हरेज केलं तर. आता पूर्वी कसं व्हायचं, एक्साइज ड्युटी जी लागायची किंवा जो सीव्हीडी लागायची ते फक्त पहिल्या स्टेजवर लागायची. म्हणजे याचा अर्थ असा की मॅन्युफॅक्चररनी 12.5% का 12% जी काही एक्साइज ड्युटी होती ते पहिल्या विक्रीवर ते लावत होते. आता हा जो कर आहे जो ग्राहकांवर जाणार आहे तो शेवटच्या विक्रीवर जाणार आहे. त्यामुळे समजा की 40 ते 50%वर 12%चा अंक घेतला तर 5 ते 6% हा रेट ऍक्च्युली वाढणार आहे. महागाई एवढ्याने वाढेल आयडियली म्हणायला गेलो तर. सरकारने फार विचार करून एक्साइज ड्युटी प्लस आत्ताचा असलेला व्हॅट त्याची बेरीज करून जे काही कोष्टक येत होतं त्यात त्यांनी ते स्लॅब्स बसवलेत. पण खरं तर जर का सरकारचं ऑब्जेक्टिव्ह असेल की महागाई वाढू नये जीएसटीमुळे तर त्यांनी हे रेटचा फेरविचार करावा लागायला पाहिजे की जिथे 28% खरं तर ते 28% पेक्षा कमी रेट 4 ते 5% कमी रेट लावले असते तर ग्राहकावर तो 4 ते 5%चा बोजा झाला नसता. हे एक म्हणजे महागाई वाढणार नाही यातला प्रकार नाही. महागाई वाढणार आहे. सरकारचं उत्पन्न 5 ते 6% वाढणार आहे. तो रेव्हेन्यू त्यांनी ग्राहकाला कसं पास करता येईल याच्यावर विचार करायला पाहिजे ग्राहक. दुसरं म्हणजे जीएसटीएन पोर्टल जे हे एवढं मोठं जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन हँडल करणार आहे हे आपल्यात एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर राहणार आहे. त्याच्यावर असणारा लोड, त्याचं बीटा ट्रायल सगळं झालं असेल असं अपेक्षित आहे. व्यापाऱ्यांच्या शंका कशा आहेत की कुठलीही सिस्टम इम्प्लिमेंट झाली त्याच्यात बग्स असू शकेल. त्या बग्समुळे व्यापाऱ्यांच्या रिटर्न्स मध्ये ट्रान्सपरन्सीमध्ये कुठेही प्रॉब्लेम आला तर व्यापारी कोऑपरेट करायला तयार आहेत. पण ऍट द सेम टाइम एवढं मोठे जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्यात पॉसिबिलिटी आहे की व्यापाऱ्यांकडनं पण काही चुका होतील रिटर्न भरताना. पॉसिबिलिटी आहे, इव्हेजन नाही म्हणत मी, चुका म्हणतोय. इन दॅट केस व्यापाऱ्यांच्या पण अपेक्षा असतील की जीएसटीचे ऑफिसर त्याच पद्धतीने कोऑपरेट करतील, ते चुका दुरुस्ती करायला त्यांना मदत करतील आणि जोपर्यंत जीएसटी प्रॉपरली इम्प्लिमेंट होत नाही, समजात येत नाही, तोपर्यंत त्याच्यावर या चुकीमुळे लागणारी पेनल्टी किंवा इंटरेस्ट लावू नये असं कन्सिडरेशन गव्हर्नमेंटनी विचारात घ्यायला पाहिजे. आता पहिला जो त्यांचा प्रश्न होता महागाईचा मुद्दा पहिला मुद्दा होता त्यांचा की सिंगल पॉइंट टॅक्सेशन सोपं आहे आणि व्हॅल्यू ॲडिशन टॅक्सेशनमुळे भाव वाढते. हे चुकीचं आहे. व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स सगळ्याच राज्यात आलेला आहे आणि त्यावेळेस हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला नाही. एक्साइज ड्युटीचं नाही व्हॅट आहे, एक्साइज ड्युटी पास होत नव्हती. जीएसटी आणि व्हॅट सध्या जीएसटी काय आहे, फक्त व्हॅटचं रूपांतर. फक्त एक्साइज हा गुड्सवर होता, सर्व्हिसवर सर्व्हिस टॅक्स होता आणि विक्रीवर व्हॅट होता. आता सगळ्याचं एकच करून जीएसटी केली. 500ला तुम्ही वस्तू घेतला, 100 रुपये व्हॅल्यू ॲड केला तर तुम्ही 100 रुपयावरच भरा. तर व्हॅल्यू ॲडिशन टॅक्सेस हे इकॉनॉमीचं सगळ्यात चांगलं प्रिन्सिपल आहे. तुम्ही जेवढी व्हॅल्यू ॲड कराल त्याच्यावर टॅक्स भरा, त्यात काय वादच नाही. दुसरी गोष्ट, पोर्टलमध्ये चुका असू शकतात. सध्या भारतामध्ये रेल्वेचंही पोर्टल आहे. किती वेळा रेल्वेचं रिझर्वेशन डबल गेलं म्हणून आपण भांडलो. बँकेचंही पोर्टल आहे. हे तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञानाच्या दोन्ही बाजू असतात. तंत्रज्ञानातून चुकाही होतात. चुका या बोनाफाईड पण असतात आणि मालाफाईड पण असतात. आणि कायदा जो असतो तो बोनाफाईड चुकाला नक्कीच कन्सिडर करतो, मालाफाईड चुकाला शिक्षा देतो. बरोबर आहे. हे त्यांनी म्हणाल्याप्रमाणे 10 सुटले हरकत नाही, पण एक जेन्युइन माणसाला चूक व्हायला नाही पाहिजे, हे कायद्याचं तत्वच आहे.
तर एखादा बग चुकून आला किंवा एखाद्या सिस्टमचं नुकसान झालं तर त्या व्यापाऱ्याला कुठलाही त्रास होणार नाही. आणि इनफॅक्ट त्रास होऊ नये म्हणूनच आम्ही सिंगल एंटरप्राइज केला. आता उदाहरणार्थ एक साखर कारखान्याला पर्चेस टॅक्ससाठी एका ऑफिसरकडे जावं लागायचं, सेल्स टॅक्ससाठी एका ऑफिसरकडे जावं लागायचं, एक्साईजसाठी एकाकडे जावं लागायचं, व्हॅटसाठी एकाकडे जावं लागायचं, कस्टमसाठी एकाकडे जावं जायचं आणि सर्व्हिस टॅक्ससाठी एकाकडे लागायचं. साहजिकच आहे सीएचं फीस पण वाढणार. आता फक्त एकच ऑफिसर, आयदर यू विल बी कंट्रोल बाय सेंट्रल ऑफिसर और स्टेट ऑफिसर. जेवढे अधिकारी कमी तेवढा व्यापाऱ्यांना जास्त वेळ, सीएना जास्त कस्टमर. ह्याच्यापेक्षा आणखी आपल्याला काय सिंगल इंटरफेस करता येतो. दुसरी गोष्ट सोपेपणा. तुम्ही रजिस्ट्रेशनचा अर्ज करा, तुम्हाला 3 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन मिळेल. काय ऑब्जेक्शन असेल तरी तुम्हाला कम्प्युटरवर मिळेल. कम्प्युटरचा एवढा चांगला फायदा अजून कुठेही. चूक काय झाली ही कम्प्युटरमुळे तुम्हाला ट्रान्सपरंटली कळेल. तिसरी गोष्ट, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखील आता तुम्ही पाहिलं असेल ॲफिडेव्हिट करायचं, जातीचं प्रमाणपत्र करायचं, हे सगळं कम्प्युटरवर झालं. जेव्हा ग्रामीण भागापर्यंत कम्प्युटर पोहोचला, सुविधा केंद्र पोहोचले, तर ऑटोमॅटिकली जीएसटी पण पोहोचेल. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये विचार केला. आणि राहिली गोष्ट, 4 पद्धतीचे टॅक्स का लावले. भारताची सध्याची टॅक्स सिस्टम अशीच होती की त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स रेट होते. मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे जिथं तुम्ही तुरीची डाळ, टाटाची तुरीची डाळ, मारुती 800 नॅनो आणि दुसरी गोष्ट ऑडी कार, या सगळ्यांना एका रेटमध्ये आणूच शकत नाही. आयडियली मला मान्य आहे की प्रत्येकाने टॅक्स भरला पाहिजे, प्रत्येकाने रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे, प्रत्येक कस्टमरने इनवॉइस घेतलाच पाहिजे आणि जीएसटी मध्ये 1 किंवा 2च रेट असावे. पण त्याकरता सुरुवातीला आज 70 प्रकारच्या रेटमधून आपण 4 रेटवर आलो. कदाचित पुढच्या वर्षी 3 रेटवर जाऊ आणि त्याच्यानंतर फक्त 2च रेट राहतील. सर्व जीवनावश्यक एक्झम्प्टेड, एकावर 10% आणि एकावर 15%. हे होणारच आहे, पण त्याच्यासाठी कुठेतरी सुरुवात करणं जरुरी होते आणि ती सुरुवात आपण जीएसटीने सुरू करू. सर, जीएसटीचे हे फायदे सगळे सांगितले, पण एक भारताचा नागरिक म्हणून माझ्या पुढे 2 प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे सगळीकडे एक सारखाच कायदा आणि एक सारखंच टॅक्सेशन झालेलं. पूर्वी काय व्हायचं, जे अप्रगत देश आहे किंवा जे राज्य आहे त्यांना टॅक्सेशनची सवलत ते द्यायची. त्यामुळे इथलं पुण्याचा कारखानदार बजाज हा उत्तरांचलमध्ये गेला. आता जर का सगळीकडे जर का एकच टॅक्सेशन पावलं असेल तर ज्या ठिकाणी वीज आहे, पाणी आहे, रस्ते आहे, अशा ठिकाणीच उद्योग वाढतील. आणि जे मागासलेले राज्य आहे तर जो मागासलेला भाग आहे तो तसाच मागासलेला राहील का, अशी माझ्या मनामध्ये एक शंका आहे. दुसरं, आपण लक्झरी आणि जीवनावश्यक कसं समजतो हे काय मला कळत नाही. विमानाचा प्रवासाला 5% टॅक्स आणि पदव्युत्तर शिक्षणाला मात्र 18% टॅक्स. पण शिक्षण महत्वाचं का विमान प्रवास महत्वाचा? त्यामुळं मला माहिती आहे की पहिल्यांदाच लगेच सगळी प्रॉब्लेम आहेत ते सुटणार नाही. पण असे जे प्रॉब्लेम लोकांच्या पुढे येत आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर उत्तरं काढली तर सर्वसामान्य माणूस निश्चितपणे त्याचं स्वागत करेल. मगाशी जे तुम्ही म्हणला होता की त्याचं उत्तर आपण दिलं नाही की व्यापाऱ्यांनी बिल का सांगितलं. व्यापाऱ्याच्याकडे कॉम्प्युटर आहे, तो त्याचं बिल ठेवू शकतो कॉम्प्युटरवरती, तर त्यांनी कागदाचं बिल 6 वर्ष का ठेवायचं? याचं उत्तर, व्यापाऱ्यांनी कस्टमरला बिल दिलं पाहिजे, वाहतूक व्यवस्थेला बिल दिलं पाहिजे. पण व्यापाऱ्यांना या कॉम्प्युटरचं कधी बिल असेल तर त्यांनी ते कागद 6 वर्ष जपून का ठेवायचं, हे आम्हाला उत्तर कळत नाही. याच्यावर मी सांगतो. पहिली गोष्ट, पदव्युत्तर शिक्षणाला 18% टॅक्स नाही. बोर्ड, एसएससी बोर्ड, एचएससी बोर्ड, युनिव्हर्सिटी रिकग्नाइज सर्व कोर्सला कुठल्याही प्रकारचा जीएसटी नाही. परंतु जर एखादा मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम टेल्को सिम्बॉयसिस मध्ये करत असेल तर त्याला टॅक्स लागणं जरुरी आहे, त्याच्यावर टॅक्स. शिक्षणावर कुठल्याही प्रकारचा जीएसटी नाही, नंबर 1. नंबर 2, मागासवर्गीय भाग कसा विकास होईल हा त्यांचा प्रश्न होता. मागासवर्गीय भाग विकास होण्याचा प्रश्न एकच मार्ग असतो, तो म्हणजे जास्तीत जास्त पैसा सरकारला उपलब्ध व्हावा. आता तुम्ही सांगा, 100 रुपये त्या किलोवर चिप्स राज्य सरकार लावत होतं, त्याच्यावर टॅक्स गोळा केला तर जास्त टॅक्स कलेक्शन होईल का 1000 रुपयाच्या ब्रँड नेमवर टॅक्स गोळा केल्यावर होईल? राज्य सरकारला पहिल्यांदा सर्व्हिस हा कम्प्लीट नवीन सेक्टर मिळाला टॅक्स लावायचा. पूर्वी ते फक्त गुड्सवरच लावायचे, सर्व्हिस हा टॅक्सच नव्हता. दुसरी गोष्ट, त्यांनी बोलता बोलता म्हणाले की ड्रायफ्रूटवर का टॅक्स लावला? ड्रायफ्रूट 90% ड्रायफ्रूट भारतामध्ये इम्पोर्ट होता. पहिल्यांदा जीएसटी मध्ये इम्पोर्टेड वस्तूला भारतीय वस्तूच्या बरोबरीने धरून कस्टम ड्युटी शिवाय आयजीएसटी लावण्यात आली. मग जर आपण आयजीएसटी लावलं नसतं तर इम्पोर्टेड काजू स्वस्त आणि आपले सावंतवाडीचे काजू महाग तुम्हाला तरी आवडलं असतं का? त्यांना पहिल्यांदा आयजीएसटी लावलं जेणेकरून इम्पोर्टेड वस्तूंची भारतीय वस्तूंशी योग्य कॉम्पिटिशन. तिसरी गोष्ट, लक्झरी काय आणि जीवनावश्यक काय हे जनता ठरवते.
आणि पूर्वी टॅक्स अमेंड व्हायचे, रेट अमेंड व्हायचे वर्षातून एकदा बजेटमध्ये. आज जीएसटी काउन्सिल आहे. जीएसटी काउन्सिलमध्ये 10 केंद्राचे मेंबर आहेत, 15 राज्याचे मेंबर आहे. म्हणजे राज्याच्या गोष्टीला आवाज आहे. जर एखादी वस्तू टॅक्स रेट कमी करायचा किंवा जास्त करायचा आहे, तुम्हाला बजेटपर्यंत वाट बघायची गरज नाही. त्याला एक कायदेशीर मार्ग दिला की तुम्ही रिप्रेझेंटेशन करा. जीएसटी काउन्सिलमध्ये तुमचे अर्थमंत्री मेंबर आहेत, ती त्यांची बाजू मांडतील. आता उदाहरण तुम्ही पाहिलं ना, करमणूक कर. काही राज्यामध्ये 70% करमणूक कर होता. म्हणजे 100 रुपयाचं आपण तिकीट काढायचं, त्यातले 37 रुपये त्या प्रोड्युसरला मिळायचे. आज तो 100 रुपयाच्या आतल्या तिकिटाला फक्त 18%. म्हणजे डायरेक्टली त्या प्रोड्युसर आज जास्तीत जास्त सिनेमा बनवतील, जास्तीत जास्त मराठी, गुजराती सगळेच तयार होतील. तर लक्झरी कुठले? आता असं म्हणता येत नाही की 300 रुपयाचा सिनेमा लक्झरी आहे. हे त्यावेळेस ठरवायला पाहिजे. कुठेतरी स्लॅब येणारच. 100 रुपयाची कदाचित 50 रुपयाचा येईल किंवा 200 रुपयाचा येईल. परंतु 70% करमणूक कर जेव्हा 18 आणि 28 वर येतो, हे नक्की पाऊल आहे. आज 18-28 आहे, कदाचित उद्या 15-25 आहे. हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही हे करत असाल. राहिली गोष्ट ते म्हणतात 6 वर्षाचा. हाही कन्सेप्ट चुकीचा आहे. नॉर्मल कोर्समध्ये फक्त 3च वर्ष त्यांना रेकॉर्ड ठेवायचा. आणि जर एखाद्याने चोरी केली असेल किंवा जाणून बुजून कमी कर भरला असेल तर 6 वर्षाचा. म्हणजे 2017ला तुम्हाला 2011च्या अगोदरचं काही विचारलं जाणार नाही. सध्या काय परिस्थिती आहे? माझे काही मित्र येतात, साहेब तुम्ही सेल्स टॅक्स मध्ये होता, आमचं 2008चे इनव्हॉइस मॅच होत नाही. आता सध्या किती चाललंय? 2017. म्हणजे सध्याच्या कायद्यानुसार 9-10 वर्ष केस चालायच्या. 12-15 वर्षे आम्ही 6 वर्षात आणले. कदाचित पुढच्या वर्षी 5 वर्ष येतील. आणि सगळ्यांकडून तुम्ही पावत्या घ्यायला, सगळेजण जीएसटी भरले तर कदाचित 3 वर्षावर स्टॅक पण होईल. आणि साहजिकच आहे, अजूनही बरेचशा बॅलन्स शीट वगैरे फायनल व्हायला 3 वर्ष लागतात. तर 6 वर्ष हे आम्ही 12, 10, 9 वरून 6 वर आलो. कदाचित पुढच्या वर्षी 5 होतील. आणि हे 5 करणे, त्याचा रेट कमी करणे, लक्झरी कुठला आहे ठरवणे, हा हक्क फक्त जनतेचाच आहे. आणि ती जनता फक्त जीएसटी काउन्सिल मार्गाने जाते. आणि त्यातही अजूनही सांगतो, केंद्र सरकारचे फक्त 10 सदस्य आहेत, राज्याचे 15 आहेत. राज्य सरकार त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे मांडू शकता तुम्ही. सरांचा मुख्य मुद्दा फिजिकल फॉर्मॅटच्या संदर्भात. फिजिकल फॉर्मॅट काय ठेवायचं? फिजिकल फॉर्मॅट ठेवायची गरजच नाहीये. आम्ही बिलाची कॉपी, बिलाची कॉपीला आम्ही कुठलाही फॉर्मॅट दिले नाही. इनव्हॉइस मॅचिंगसाठी 2-3 गोष्टी तरी लागतात की कोण माल विकला, कोण खरेदी केला, आणि कुठल्या वस्तू आहे, त्याची विक्रीची किंमत काय, आणि त्याच्यावर कर किती आहे. हे एवढंच फॉर्मॅट आहे. यापेक्षा आणखी काहीच कॉम्प्लिकेटेड नाहीये. की आम्ही असं म्हणत नाही की 6 सेट ठेवा. हार्ड कॉपी ठेवायची का सॉफ्ट कॉपी चालेल? तुमचे रिटर्नच आहेत. आताही तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये NSDLच्या वेबसाईटवर गेली 5 वर्षाची इन्कम टॅक्सचे रिटर्न सापडतात. आणि त्याला आता हळूहळू डिजिटल सिग्नेचर येईल आणि त्याला देखील लिगल व्हॅल्यू येतेच. सर, तुम्ही ड्रायफ्रूटचा विषय केला. मला तसं म्हणायचं नव्हतं. मला काय म्हणायचंय की एखाद्याला टॅक्स लावला तर बेदाण्याला टॅक्स नव्हता आणि बाकीला टॅक्स होता, तर व्यापारी फक्त बेदाण्याचं बिल द्यायचे, विकायचा मात्र काजू किंवा बदाम. अशी व्यापाऱ्याची प्रवृत्ती आहे ती वाढायला लागणार आहे. काही ठिकाणी टॅक्स लावून, काही ठिकाणी जर एखादा व्यापारी काजू विकत असेल आणि बेदाणा म्हणून करत असेल तर या दोघांची चूक आहे, ग्राहकाची चूक आहे, व्यापाऱ्याची चूक आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट, आपण महाराष्ट्रात व्यवहार करतो. महाराष्ट्रात बेदाण्याचं प्रोडक्शन जास्त आहे, म्हणून राज्य सरकारने बेदाणा एक्झम्प्ट केला आहे. पण ही भारताची सेवा नाही. जेव्हा तुम्ही 31 राज्याचा विचार करता तेव्हा इतर राज्याचा विचार केला पाहिजे. बेदाणा फक्त महाराष्ट्रात एक्झम्प्ट आहे, म्हणून तुम्ही वारंवार बेदाण्याचा विषय काढता. पण असं नाही आहे. बेदाण्यावर कर्नाटकात टॅक्स आहे, बेदाण्यावर गुजरातमध्ये टॅक्स आहे. आणि मला अजूनही मत आहे की मला चितळेचं दूध आसाममध्ये बदली झाली तरी पाहिजे, केरळला बदली झाली तरी पाहिजे, त्याची बासुंदी 2 वाजताच फक्त पुण्यात मिळाली पाहिजे असं नाही. प्रत्येक भारतीय माणसाला, प्रत्येक मराठी माणसाला केरळमध्ये जायचा अधिकार आहे, केरळच्या माणसाला महाराष्ट्रात येईल. कुठंतरी तुम्हाला 30 राज्याचं एकत्र आणायचं म्हणल्यानंतर एक माणसाला 120 कोटीच्या मार्केटपासून का दूर ठेवायचं? या 120 कोटी मार्केटवर जो राज्य करेल तो जगावर राज्य करेल. मग या 120 कोटीची मार्केट व्यापाराला उपलब्ध करण्यासाठी जीएसटी हा कायदेशीर हक्काचा आणि राजमार्ग आहे. आणि त्याच्यासाठी हा जीएसटी आहे. ग्राहकांच्या दृष्टीने एक प्रश्न आहे की समजा मी 1 तारखेला एखादी वस्तू विकत घेतलेली आहे, तुमच्या तिघांनी हे उत्तर द्यायची ती वस्तू बरोबर किमतीला विकत घेतली की नाही याची खातरजमा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आता काय मार्ग उपलब्ध? त्याला काही मार्ग नाही. त्याचं कारण काय माहिती का, आपल्या देशामध्ये MRP किती छापली, कायद्याने काही बंधन नाही. त्यामुळे व्यापारी आजही 5 रुपयांची गोष्ट असते, मॅन्युफॅक्चरिंग 50 रुपये लावतात आणि मग एकावर एक फ्री करतात. म्हणून सरकारने जे आहे ना त्याच्यामध्ये पॉलिसी बदलली पाहिजे. MRP किती नफ्याचं प्रमाण, मगाशी साहेब म्हटलंय की नफ्याचं प्रमाण आम्ही ठरवू शकतो, त्याच्यावरती कारवाई करू शकतो. हे कधी झालं असतं?
आज एमआरपीवरती कायदेशीर काही बंधनच नाही ना, त्यामुळे कशी कारवाई करणार ते? कारवाईच करू शकत नाही. एमआरपी कायदा हा आमच्या डिपार्टमेंटच्या बाहेरचा आहे, त्यामुळे नफेखोरीवर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. तुम्ही जे म्हणला नफेखोरीवरती आम्ही कारवाई करू शकतो, ते करू शकत नाही. नफेखोरीवर मी कायदा करू शकतो असं म्हणलं नाही. जर तुम्ही ITC घेत असेल आणि तो तुम्ही कस्टमरला पास ऑन करत नसेल तर आमच्या GST कायद्यामध्ये अँटी प्रॉफिटरिंग क्लॉज आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं ना, बिल्डरला पूर्वी सिमेंटवर आणि याच्यावर कर हे नव्हता, ITC नव्हता. जेव्हा तुम्ही 500 ते 600 रुपये पर स्क्वेअर फूट ITC मिळवत असाल आणि तो तुम्ही ते भाव कमी करत नसाल तर आम्ही अँटी प्रॉफिटरिंग क्लॉज करू. मला साहेब सांगा की एखादा बिल्डर एखाद्या स्पॉट समजा 2000 स्क्वेअर फूटने विकतो आणि दुसरा बिल्डर तो 3000 विकतो. तुम्ही त्या बिल्डरला सांगा की हा 2000 विकतो, तू 3000 का विकतो म्हणून. जर म्हणून माझी क्वालिटी आहे, माझं ते साधा नळ लावतो, मी जागरचा नळ लावतो, मी त्याला या सवलती दिलेल्या आहेत, तसं तुम्ही कसं कंपल्शन करणार? हे पहा, क्वालिटी, लोकेशन या सगळ्या ग्राहकाच्या गोष्टी आहेत. उद्या तुम्ही कोरेगाव पार्कची जागा आणि चिंचवडची जागा कम्पेअर करू शकत नाही. तो हा जनरल प्रश्न झाला. राहिली गोष्ट अँटी प्रॉफिटरिंग हा फक्त ITC पुरता किंवा जे तुम्हाला सुविधा मिळतात त्या तुम्ही कस्टमरला पास ऑन करा इथपर्यंतच मर्यादित आहे. कुठलाही कायदा आणि कुठलीही जर इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल तर ग्राहक चळवळ स्ट्रॉंग पाहिजे. फक्त GST नाही आली तर ग्राहक चळवळ स्ट्रॉंग आहे असं म्हणता येत नाही. GSTला यशस्वी करायला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही कारवाई कशी? म्हणूनच पहिल्यांदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं मिळून एकत्र आले. नाही, म्हणून मी मगाशी आता माझा प्रश्न विचारण्याचा रोग तोच होता की आज मी समजा एखादी टूथपेस्ट असेल ती 100 रुपयाला मी घेतोय, त्याच्यावर MRP 100 रुपये आहे आणि आज त्याला एकूण सगळे टॅक्स लागून जे काय 25% टॅक्स नुसार त्याची MRP 100 रुपये झालेली आहे. उद्या ते सगळे टॅक्स जाऊन मला 18% टॅक्स लागणार आहे असं समजा असेल तर त्याची MRP 100 असेल. तर हा बदल झालेला आहे, मला कळण्याचं माध्यम काय सर्वसामान्य ग्राहकाला? त्यासाठी आम्ही काय केलं की ब्रँड अँबॅसेडर आहेत, जाहिराती दिल्या सगळ्यावर कशावर किती कर झाला, जास्तीत जास्त अवेअरनेस करण्याचा हे केलेला आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ग्राहकांनी पण जागरूक राहायलाच पाहिजे ना. नाही, या बाजूने ग्राहकांच्या दृष्टीने याला जोडून प्रश्न असा की आज बाजारात ग्राहक गेला असताना व्यापाऱ्यांकडे एक गोष्ट सांगण्यात येते, या गोष्टीवर GST येणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच घेऊन टाका. आता किमती वाढणार आहे, त्या अमुकची किमती वाढणार, तमुकच्या किमती वाढणार. पण 1 जुलै नंतर सर्वसामान्य ग्राहकांना एक असा ढोबळ असा तक्ता जर मिळाला जो आपण छापतो पानभर तो भाग वेगळा की अमुक गोष्टी स्वस्त होणार आहेत, अमुक गोष्टी 65%, अमुक 0 आहे. पण आज मला 1 तारखेनंतर बाजारात गेला असताना कुठली वस्तू आता साधारणरित्या ढोबळ मानाने एवढ्याला आज मिळते आहे ती 1 जुलै नंतर मला एवढी स्वस्त मिळेल किंवा ही याला मिळते ती 1 जुलै नंतर साधारण त्याची किंमत ही राहील, याची काही रेंज जर मिळाली तर ग्राहकांची लुबाडणूक पण आणि फसवणूक पण होणार नाही. कारण स्वस्त होणार जे आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जाईलच याची हमी आज ग्राहक चळवळ सुद्धा देईल की नाही याला मला शंका आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीची सगळ्यांना कल्पना यावी म्हणूनच मी सुरुवातीला 4 कर सांगितले, 5, 12, 18 आणि 20, 28. जर एखाद्या वस्तूवर आज 18 आहे याचा अर्थ नक्की पूर्वी त्याच्यावर 19, 20, 21 होता. म्हणजे असं गृहीत धरायला हरकत नाही की GST आल्याने सरासरी 1 ते 2% भाव कमीच होणार, कारण टॅक्सेस कमी होणार. नंबर 1 असं कधी कुठेही केलं नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, पनीर ब्रँडेड पनीर 5.5 आहे महाराष्ट्रात, त्याचा आम्ही GST 5 केलं. म्हणजे मोरॉरलेस किमती स्टेबलच राहतील, 1 ते 2% भाव कमी होतील आणि इकॉनॉमीचा ग्रोथ हे 2% वाढेल. आणि URD परचेसला आज जे विरोध करतात की एखाद्या माणसाने अनरजिस्टर्ड केलं, जे आता साहेब म्हणाले स्पेसिफिकली टाटाचं की URD परचेसला का शिक्षा. इतक्या वर्षापासून URD टॅक्स आहेच ऑलरेडी, त्यावेळेस कोणी विरोध केलाच नव्हता. साखर कारखानदार जेव्हा ऊस खरेदी करतात, ऊस कोण तयार करतो? शेतकरी. त्या ऊसावर खरेदी कर होताच आणि सातबाई साहेब गेली 20-22 वर्ष ऊस खरेदी करायचं रिटर्न भरतच होते. तेलवाले फॅक्टरी आहेत, हे तेलसाठी तेल बिया कुठून येतात? सोयाबीन, सनफ्लावर शेतकऱ्याकडून येतो. त्याच्या पण URD परचेसवर ऑइल मिल टॅक्स भरतच होत्या. फक्त आम्ही URD परचेसच्या ऐवजी अनरजिस्टर्ड डीलरकडून खरेदी केल्यास टॅक्स आहे. आता आम्ही उलट पहिल्यांदा क्लिअर केलं की सगळ्या ऑइल सीड जर सीड फॉर्ममध्ये असतील म्हणजे पेरणीसाठी असतील तर ते माफ आणि जे उत्पादनासाठी तेलाचे ते आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट नवीन नाही आहे, फक्त त्यांनी सगळ्या 600 कायद्याचं संकलन करून ज्याच्यातलं जे सगळ्यात चांगलं आणि सोपं आहे आणि कमीत कमी शब्दात आहे ते आम्ही टाकायचा प्रयत्न केला. आता उदाहरणार्थ रजिस्टर्ड ब्रँड नेम,
आता परत त्याचे जर आम्ही क्लॅरिफाय दिला, रजिस्टर्ड ब्रँड नेम मीन्स ब्रँड नेम विच इज सो अँड सो म्हणलं की एक वकील आणि सीएचं ऍडिशनल काम वाढलं. त्यामुळे आम्ही जेवढं सिम्प्लिफाईड केलं तेवढं करायचा प्रयत्न केला. ह्याच्यात देखील चुका होतात, पण कायदा बनवताना माणूसच बनवतो. त्या चुकाला दुरुस्त करायचा एक मार्ग आहे. 30 तारखेला जेव्हा मी गायडन्स नोट प्रकाशित करू त्यात तुमच्या 99% प्रश्नाचं उत्तर कळेल. कदाचित जे उत्तर सीए देऊ शकत नसेल ते देखील हे गायडन्स नोट देईल. त्यामुळे आज जे तुमच्या 90% समस्या आहेत 30 तारखेला संपतील, 10% हळूहळू येतील. जेव्हा जेव्हा परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे आपण अतिशय योग्य बोलला की हे 30 तारखेला गाईडलाईन येतील आणि आपण 1 तारखेला ती इम्प्लिमेंटेशन करणार. त्यामुळं माणसाला विचार करायला फक्त 24 तास पण आपण देणार नाही. तर मला असं म्हणायचं की ह्या ज्या गाईडलाईन आहेत त्या अगोदर 1 महिना आल्या असत्या तर ग्राहक आणि व्यापारी आणि अधिकारी यांच्यामध्ये जे गैरसमज किंवा समज होत आहे ते दूर नसते का झाले. ते 1 महिना अगोदर का नाही आणले. कसं आहे की आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. प्रोसेसिंगमध्ये जे प्रोसेसिंग करतात त्याला 18% टॅक्स होता. जेव्हा 18% केल्यानंतर ती समस्या लोकांना कळाली, त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन आले आणि 5% वर ते आलं. जोपर्यंत कायदा येतो, आजही क्रिमिनल प्रोसिजर कोडला अमेंडमेंट येते. आपण असं म्हणू शकत नाही की लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1893 ला कायदा केला, आज आपण बदलू शकत नाही. कायदा हा जनतेसाठी बनवलाय, इकॉनॉमीसाठी बनवलाय. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती येणे, कायद्याचं स्पष्टीकरण येणं ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. केवळ 100 वर्ष जुना कायदा आहे म्हणून तो चांगला आहे असं म्हणता येत नाही. कायदा हा फक्त इकॉनॉमी स्ट्रॉंग व्हावी, जनतेला आणि ग्राहकाला जास्तीत जास्त सवलती मिळाव्या त्यासाठी केल्या. आज गायडन्स नोट दिला, कदाचित अजूनही 1 महिन्यानं आणखी क्लॅरिफिकेशन येईल. कायद्याचं क्लॅरिफिकेशन द्यावं हे शासनाचं कर्तव्य आहे. क्लॅरिफिकेशन देण्यासाठी 3 पद्धतीचे लोक आहेत. कोर्ट क्लॅरिफिकेशन देऊ शकतं, आमचे विधिमंडळ देऊ शकतं, शिवाय गव्हर्नमेंट देऊ शकतं. हे क्लॅरिफिकेशन ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. आणि दुसरी गोष्ट असं नाही आहे की 30 तारखेला आम्ही गायडन्स नोट दिले की 1 तारखेला लगेच रिटर्न भरायचं. जुलैचं रिटर्न ऑगस्टला ड्यू होतं, तरी देखील आम्ही सुरुवातीला 2 महिन्याची वेळ दिली. सर मला अजून एक प्रश्न जो यांनी विचारला की एखाद्या गोष्टीवरती एमआरपी छापली 50 रुपये. एक व्यापारी ते 30 रुपयाला विकतो, एक व्यापारी ते 40 रुपयाला विकतो आणि एक व्यापारी ते 50 रुपयाला विकतो. तर एमआरपी 50 आहे म्हणून तो 50ला विकतो, निश्चितपणे नफेखोरी आहे कारण ते 30 रुपयाला परवडतं. तर याच्या वेळात आपण काही याच्यामध्ये काय ऍक्शन घेऊ शकता. एमआरपी जो कन्सेप्ट हा वेगळ्या कायद्याने आणि जेव्हा सेंट्रल एक्साइज ड्युटी सिंगल पॉईंट टॅक्स होता त्यावेळेस आम्ही एमआरपी बेस अमेंडमेंट केली होती. म्हणजे उदाहरणार्थ सेलवर जर एमआरपी असेल 10 रुपये तर आम्ही त्याला 40% अमेंडमेंट देऊन 6 रुपयावर टॅक्स लावायचो. आता जीएसटी मध्ये एमआरपीचा काही संबंध नाही. जर एखादी एमआरपी 100 रुपये आणि जर वस्तू 50 रुपयावर विकली तर जीएसटी 50 रुपयावरच भरायचं. आता एमआरपी पेक्षा जास्त वेळ विकणं हा दुसऱ्या कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यासाठी ग्राहक हा स्वतःही कारवाई करू शकतो. त्या एमआरपी ऍक्ट इज नॉट कंट्रोल्ड बाय जीएसटी. ते 2 इंडिपेंडेंटली वेगळे विषय आहेत. नाही मला म्हणायचे नफेखोरी 30 रुपयाला विक्री परवडत असताना देखील तो 50 रुपयाला विकतो, त्याच्यावर एमआरपी आहे त्या किमतीला विकतो. विशेषतः तेलावरती हा प्रश्न फार महत्वाचा आहे. तेलावरती एमआरपी असते 150 वगैरे आणि विकतात मात्र 70-80 रुपयाला. आणि काही जण ते एमआरपीला पण विकतात. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणलात ना की नफेखोरीवरती आपण हे करू, तर तसं करू शकू का मला शंका आहे. नफेखोरीच्या बाबतीमध्ये जो जीएसटीचा कायदा आहे तो फक्त रिस्ट्रिक्टेड आहे. अँटी प्रॉफिटरिंग क्लॉज हा की जर एखाद्या याचा इनपुटचा रेट हा जास्त असेल आणि तो त्यांनी पुढे पास ऑन करायला पाहिजे, त्याच्यासाठी एवढा पुरताच जीएसटी रिस्ट्रिक्टेड आहे. बाकी एमआरपीचा कायदा हा कम्प्लिटली डिफरंट ऍक्ट आहे. पण याला 1 वर्ष लागणार थोडक्यात. म्हणजे अँटी प्रॉफिटरिंग ऍक्टला इम्प्लिमेंटेशन मध्ये आणण्यासाठी. उदाहरणार्थ आता बिल्डर आहे, त्याला आता 30 जून पर्यंत इनपुट क्रेडिट नाही आहे. 1 जुलैला त्याला इनपुट क्रेडिट सुरू होणार. प्रत्यक्षात त्याचा बेनिफिट यायला 1 वर्ष जाणार आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते पास ऑन केलं की नाही हे तुम्हाला तपासायला लागणार. आता जे सध्याचं त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे हे विदाउट इनपुट क्रेडिट आहे. हे मला मान्य नाही आहे. अँटी प्रॉफिटरिंग क्लॉज हा 1 जुलैलाच चालू होणार पहिली गोष्ट. आणि कुठलाही क्लॉज सक्सेसफुल करणे हे 4 लोकांवर अवलंबून आहे. एक ग्राहक, दुसरा विक्रेता, तिसरा अंमलबजावणी करणारे अधिकारी आणि चौथा कोर्ट. 4 लोकांना 1 जुलैपासून अँटी प्रॉफिटरिंग क्लॉज इम्प्लिमेंट करण्याचा अधिकार आहे. कसा कदाचित पहिली चूक बोनाफाईड असेल तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बोनाफाईड चूक नवीन कायदा आहे, सरकार देखील समजून घेतं, कोर्ट देखील समजून घेतं. परंतु जर एखादा व्यक्ती जाणून बुजून चूक करत असेल तर या 4 लोकांना शिक्षा द्यायचा अधिकार आहे. कदाचित ग्राहक घेणार नाही, कारण एखादा व्यक्ती 400 रुपये रेट कमी करतो आणि बाजूचा करत नसेल तर ग्राहक त्याच्याकडे जाणारही नाही. ही पहिली गोष्ट.
सिमिलरली त्या अधिक अंमलबजावणी पण होऊ शकते आणि कोर्टामध्ये पण त्याची कारवाई होऊ शकते. तर या चारही गोष्टी आहेत आणि या चारही बाजू पूर्ण झाल्यानंतरच जीएसटीचा स्क्वेअर कम्प्लीट होणार आणि ते स्क्वेअर कम्प्लीट करण्याचा मेन काम हे सीए लोकांचं आहे आणि प्रॅक्टिशनर लोकांचे. त्यांनी याच्यामध्ये पूर्णपणे भाग घेतलाच पाहिजे. ग्रीव्हन्सेस Combined- आहे काय जीएसटी साठी ग्रीव्हन्सेस? हां, जीएसटी साठी एक ग्रीव्हन्स सेल आहे. आम्ही त्यांची वेबसाईट पण आहे आणि त्याशिवाय आम्ही प्रत्येक रेंज लेवलवर एक एक सुविधा केंद्र केलं आहे. त्याच्यामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एक एक अधिकारी उपलब्ध असतो. शिवाय आम्ही माझ्यासारखे सगळीकडे जाऊन ट्रेनर्स पण आहेत जे असोसिएशनला वगैरे शिकवतात. त्यांचे पण व्हॉट्सअप हा व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट होतो. अजून एक महत्त्वाचा विषय जे मला यांच्याकडून अपेक्षित होतं प्रश्न विचारणे तो म्हणजे ई वे बिल. ई वे बिल हा ई-वे बिल येणारच होतो आम्ही. ई वे बिल हा खूप महत्त्वाचा कायदा आहे. ई वे बिल असं सांगतं की पहिल्यांदा ट्रकला एक RFD इन्स्ट्रुमेंट बसवायचा, 50,000च्या वरची इनवॉइस अपलोड करायचे आणि ते इनवॉइस अपलोड केल्यानंतर ई वे बिलचे काही फायदे आहेत. ई वे बिलचा सगळ्यात पहिला फायदा आहे की जर एखादी वस्तू लातूरून मुंबईला जात असेल आणि सोलापूरला जर एखाद्याने अडवली तर दोघांवरही बंधन आहे. अडवणारा अधिकारी देखील 30 मिनिटाच्या त्या पोर्टलवर लिहिल की मी ही ट्रक तपासली, याच्यात मला काही ऑब्जेक्शनल सापडलं किंवा नाही सापडलं. म्हणजे अधिकारी देखील आम्ही स्क्वॅट फ्री ठेवलेले नाहीत. जशी शिक्षा व्यापाऱ्यांना आहे, 6 महिन्यापर्यंत व्यापाऱ्यांना त्रास दिल्याबद्दल त्यांची कायदे माहिती गुपित बाहेर काढल्याबद्दल शिक्षेची प्रोव्हिजन पण जीएसटीत आहे. जीएसटी हा एक कल्ली कायदा नाही आहे, दोन्हीकडून हा कायदा आहे. हा पोर्टल ई वे बिलचा फायदा. राहिली गोष्ट ई वे बिल लोकांना अवघड वाटतात असं म्हणतात, परंतु ऑलरेडी हे बऱ्याच राज्यामध्ये आहे. इव्हन मणिपूर, त्रिपुरा सारख्या राज्यामध्ये ई वे बिल आहे, कर्नाटकामध्ये ई सुगम आहे, गुजरातमध्ये ई वे बिल आहे, फक्त महाराष्ट्रात पण आता काही दिवसात येईलच. पण ई वे बिलमध्ये ऑनलाईन राहणं जरुरी असतं. मग याच्यावरही काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतले की आमच्या ड्रायव्हरला एनर्जी येत नाही. पण हे कम्प्लीट चुकीचं आहे. ट्रक ड्रायव्हरला 12वी पास व्हावं लागतं असं प्रत्येक राज्याच्या RTOच्या कायद्यात आहे. माझी 7वी 8वीची माझ्या शेजारची मुलं व्हॉट्सअप चालवतात, त्यामुळं एक 12वी पास झालेला कमर्शियल लायसन्स असलेल्या ड्रायव्हरला नक्की मोबाईल आणि पोर्टल वापरता येतं. आणि असं नाही की ट्रान्सपोर्टरनंच अपलोड केलं, व्यापारी देखील अपलोड करू शकतो. पण ई वे बिल हा इतका चांगला होईल की ई वे बिलमुळं प्रत्येक व्यापाराला कळेल माल कधी निघाला आणि माल कधी पोहोचणार, कुठल्या ढाब्यावर तो संपला. चोरीची देखील त्याच्यामध्ये ट्रेस होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं RFDमुळे त्या ट्रकच्या स्पीडवर देखील नियंत्रण येणार. काही दिवसात असंच होणार आहे की तुम्हाला ट्रक गेल्यानंतर पोलीसवाला फक्त तुम्हाला पावती देईल की तुमची गाडी ही ओव्हर स्पीड करत होती आणि ते आमच्या RFDने डिटेक्ट केलं. तर हे आधुनिक कायदा आहे. ई वे बिल ऑलरेडी बऱ्याच राज्यामध्ये आहे. तो सध्या आम्ही 1 जुलैपासून चालू न करता राज्यांना अधिकार दिले. तर काही राज्य कदाचित लगेच ई वे बिल चालू करतील. उदाहरणार्थ गुजरात चालू करेल, आज मेघालय चालू करेल, त्रिपुरा चालू करेल. पण मेघालय, त्रिपुरामध्ये जर एवढा दुर्गम भागामध्ये नेट चालते, ई वे बिल चालते, तर महाराष्ट्रात जीएसटी चाललंच. सप्लाय जेव्हा करतो, कंबाईंड सप्लाय आपण जेव्हा करतो त्यात एक प्रॉब्लेम असा आहे की समजा मी उदाहरणार्थ कम्प्युटर आज नेसेसिटी झाली आहे, त्यामुळे प्रमोशनल सेक्टरमध्ये त्याला ठेवून त्याला 18% आता जीएसटी लावलाय. पूर्वी त्याच्यावर 6% वॅट अख्ख्या भारतात 6% वॅट होता जवळजवळ, आणि त्याच्यावर 12% एक्साइज ड्युटी किंवा CVD होती. ते धोरण टोटल करून 18%वर त्यांनी प्लेस केले. दॅट इज ओके. आता कम्प्युटर हे मॉनिटर शिवाय चालू शकत नाही, कम्प्युटरला मॉनिटर लागतोच. मग मॉनिटरवर 28% ठेवायचं कारण काय, हा एक कन्फ्युजन आहे. आता दोन्ही एकत्र विकले तर हायर रेट असेल, मग कम्प्युटरलाही 28% लावा, किंवा तुम्ही मॉनिटर वेगळं विका आणि कम्प्युटर वेगळा विका. कम्प्युटर आणि मॉनिटर आजच्या काळात मोठमोठ्या कंपनी, आय विल नॉट नेम इट, पण ते भारतात त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलेत आणि भारतात मेड इन इंडियाच, मेक इन इंडियाच्या खाली दे आर प्रमोटिंग अँड सेलिंग. पण असे हे एक मी कम्प्युटरचं उदाहरण देतो. हे जे कंबाईंड सप्लायचं आहे, जिथे अटॅच प्रोडक्ट आहे, म्हणजे मॉनिटर शिवाय कम्प्युटरचा काही उपयोगच नाही, मग ते दोघांना रेट वेगळे का, त्याच्यावर जस्टिफिकेशन अजून. आणि मध्ये आपल्याला एक 11 जूनला जे रिव्ह्यू बाहेर पडला त्यात त्यांनी कन्सिडरेशन दिलं की 15.5 इंच आणि 17 इंच पर्यंतचे मॉनिटर जे आहेत त्याच्यावर आपण 18% देऊ. पण आजच्या काळात हे दोन्ही साईजेस ऑब्सोल्यूट झालेत जगामध्ये. 18 इंच, 20 इंच, 22 इंच आणि 24 इंच हे 4 साईजेस कम्प्युटर बरोबर चालतात. हा स्टडी रिपोर्ट असेलच, तरी ते ऑब्सोल्यूट झालेल्या मॉनिटरवर तुम्ही सवलत दिली, म्हणजे तुमच्या लक्षात आलं की हे
ऍक्च्युअल जे मार्केटमध्ये एक्सेप्टेबल आहे ग्राहकांना की 18 इंच ते 24 इंच त्याच्या वरचे तुम्ही असेल तर तुम्ही 28% ठेवलं योग्य आहे. पण कम्प्युटर मॉनिटर शिवाय चालत नाही. मग या दोघांच्या रेटमध्ये फरक का, हा एक कन्फ्युजन मोठा आहे. आणि कम्प्युटर हा प्रमोशनल सेक्टर आहे. मग अटॅच घ्यायचं का कंबाईंड घ्यायचं त्याला, हा एक विषय. नाहीतर मग व्यापाऱ्यांना काय करायला लागेल, मॉनिटर हा वेगळा विकायला लागेल, कम्प्युटर वेगळा विकायला लागेल. ते कुठं लॉजिकली काय बरोबर वाटत नाही. आणि ते सरकारलाही वाटतं, म्हणून त्यांनी काही ठराविक ऑब्सोलेट झालेल्या सायझेसवर त्यांनी तो रेट कमी देखील केला. तर हा एक कन्फ्युजन आहे आमच्याकडे की त्याच्यावर तुम्ही सांगावा. मागे तुम्ही सांगितलं 1 तारखेला किमती काय होणार, तर 1 तारखेचा विक्रीवर नक्कीच रेट वाढणार आहे, महागाई वाढणार आहे. कारण जोपर्यंत व्यापाऱ्यांकडे जुना स्टॉक आहे त्याच्यावर पूर्णपणे त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट जी एक्साइज ड्युटीचं मिळणार नाही, तो काय भूदंड व्यापारी त्याच्या अंगावर घेणार नाही, तो पुढे ग्राहकावरच जाणार आहे. म्हणजे 1 तारखेला जुना असलेला स्टॉक त्याच्यावर किमती वाढणार हे निश्चितच आहे. त्याच्यावर काय म्हणजे दोमत नाहीच आहे. तर ह्या मला मॉनिटर हे कंबाईंड सप्लायवर सर काहीतरी सांगा. याच्यासाठी कायद्यामध्ये एक साधी प्रोव्हिजन आहे. मिक्स सप्लाय म्हणजे काय आणि कंपोजिट सप्लाय म्हणजे काय. मी जर अमेझॉनला टीव्हीची ऑर्डर दिली तर तो टीव्ही आपल्याला गणपतीसारखा देत नाही की तुम्ही तुमचाच पाटा आणा, तुमचं रुमाल आणा आणि तुम्ही बरोबर आहे. मग तो टीव्ही देतो, टीव्ही सोबत तुम्हाला पॅकिंग मटेरियल देतो आणि पॅकिंग मटेरियल सोबत तुमचा ट्रान्सपोर्टेशन देतो. आपल्याला असं म्हणता येतं की ट्रान्सपोर्टेशनला 5% आहे, पॅकिंग मटेरियलला कदाचित 12% मग टीव्हीला 28% का. तो सप्लाय मूळचा टीव्ही आहे, तो नुसताच ट्रान्सपोर्टेशन आपण मागत नाही अमेझॉनला किंवा नुसतंच पॅकिंग मटेरियल मागत नाही. आता मी एका लॉजमध्ये गेलो, तिथे लॉजचं भाडं 5,000 रुपये, त्याच्यावर कदाचित टॅक्स असेल 18%, परंतु त्याच्यामध्ये जो शॅम्पू देतात आपल्याला लॉजमध्ये सकाळी त्याच्यावर असेल 28%. आणि मी तिथे नाश्ता करतो, त्या नाश्त्यावर कदाचित 12% असेल. एकच वस्तू अशी घेतात असं नाहीये, बाजारामध्ये वेगवेगळ्या मिळतात. 4 पॉइंट्स घेतल्यावर 5वा पॉइंट फ्री असं असू शकतं. किंवा जर तुम्ही 10 सिगरेटची पाकिट घेतले तर 1 लायटर फ्री. मग आपल्याला असं म्हणता येत नाही की लायटरला 12% आहे मग सिगरेटला 50% ऐवजी तुम्ही 12% ठेवा. बाजारामध्ये एकच कॅटेगरी आहे, नाही, कम्प्युटर दोन कॅटेगरी ही वेगळ्या आहेत. कसं सांगतो मी तुम्हाला, 4 पॉइंट्स घेतल्यावर 1 पॉइंट फ्री, तर बाजारात 1 पॉइंट पण मिळतो. मग त्याला आम्ही मिक्स सप्लाय म्हणतो. हा जो आहे हा फक्त आर्टिफिशियली सेल क्रिएट करण्याकरता केला. पण मी जे LGचं उदाहरण दिलं किंवा तुम्हाला रूमचं उदाहरण दिलं, तिथे रूममध्ये मला शॅम्पू मागता येत नाही. मी जर अरोरा टावर्सला गेलो किंवा एखाद्या 5 स्टार हॉटेलला गेलो, मला तुमची शॅम्पूची बॉटल द्या, तो तिथे शॅम्पू विकण्यासाठी नाहीये, तो तिथे रूम देण्यासाठी. आणि तिथे ती प्रिन्सिपल सर्व्हिस, मेन सर्व्हिस रूमचा सप्लाय तोच रेटला आहे. जेव्हा तुम्ही कम्प्युटर घेतला तेव्हा तुम्हाला 18% लागेल. परंतु जर कम्प्युटरचा तुम्ही प्रायमरी सेल घेतला तर टॅरिफ प्रमाणे 28 आहे. किंवा फक्त तुम्ही मॉनिटर घेतला तर बाजारात इंडिपेंडेंट मॉनिटर मिळतं, त्याला 28. परंतु कम्प्युटर हे बेसिक साधन आहे म्हणून पॉलिसी डिसिजन 18% झाली. कारण सध्या कम्प्युटरवर 19 ते 20% रेट होता, तो त्यांनी नियरेस्ट स्लॅब 18वर आणला. मॉनिटर आणि सेलवर जवळपास 29-30% ऑल ओव्हर इंडिया ऍव्हरेज 18% ऍव्हरेज होतं सर. 12% इम्पोर्ट ड्युटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग ड्युटी होती, एक्साइज ड्युटी आणि 6% वॅट अख्ख्या. आणि सरकारने ते मान्यही केलं म्हणून त्यांनी ऑब्सोलेट झालेले प्रोडक्ट ते त्यांना ते लॉजिक पटलं की मॉनिटर शिवाय कम्प्युटर चालत नाही, तर म्हणून 15 आणि 17 इंच वर केलं जे बंद झालेले मॉनिटर आहेत. म्हणजे हे लॉजिक शॅम्पू बरोबर मॅच करता येत नाही, कारण मॉनिटर शिवाय कम्प्युटर चालत नाही. एखादा हॉटेलमध्ये शॅम्पू नसेल तर तो भागवून घेऊ शकतो, तो तिथे राहू शकतो. पण मला सांगा विदाऊट मॉनिटर कम्प्युटरचा काय उपयोग नाही. मग व्यापाऱ्यांनी असे प्रोडक्ट विकताना कसे विकायचे. जो व्यक्ती कम्प्युटर घ्यायला जातो तो मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि CPU सगळं घेतो, त्याला 18% पडेल. सध्या पॉलिसीप्रमाणे इंडिपेंडंट मॉनिटर घेतला किंवा तुम्ही सेल घेतला प्रायमरी सेल, त्याला 28%. जर 28% योग्य वाटला नसेल तर त्याला एक पद्धत आहे की आपण रिप्रेझेंटेशन करायचं, GST काउन्सिल याच्यावर चर्चा करेल, अख्ख्या भारताचे प्रतिनिधी त्याच्यावर चर्चा करून कदाचित ते 12% करतील. पण याला अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे. बिस्किटला 18% आहे आणि चॉकलेटला 32% आहे. चॉकलेट क्रीम बिस्किट असं आलं तर तुम्ही 18% लावणार का 32% लावणार. चॉकलेट क्रम बिस्किट GST याच्या अगोदर पण विकला जात होता आणि नंतर पण विकला जात होता. त्याचंही क्लासिफिकेशन व्यापारी करत होते, CA करत होते. त्यामुळे HSN कोड हा जगातला स्टँडर्ड कोड घेतलाय, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा फरक नाही. दुसरी गोष्ट बिस्किटमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राचंच उदाहरण दिलं. 6 अधिक 13.5 19.5 होतं म्हणून नियरेस्ट स्लॅब 18ला घेतला. चॉकलेटमध्ये सरासरी टॅक्स इन्सिडन्स हा 30-31 होता म्हणून 28ला घेतला. तो सरकारला 28चा 18 करायचा अधिकार GST काउन्सिलला आहे.
दुसरी गोष्ट चॉकलेट कम वेफरचं सध्या जिथे क्लासिफिकेशन सध्या एक्साईजमध्ये होत आहे त्याच पद्धतीनं होईल. मला तरी मी प्रयत्न केला बरंच पाठ करायचा पण एवढं पाठ होत नाही, कधी कधी रेफर करावंच लागतं. परंतु ती क्लासिफिकेशन पूर्वी होत होतं आणि हे नंतरही होत राहणार आहे. त्यात जर रेट कमी असेल तर त्याला एक लिगल मार्ग आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की पूर्वीसाठी प्रत्येक वेळेस 28 फेब्रुवारीची वाट बघावं लागायची. आता ती गरज नाही. जीएसटी काउन्सिलच्या मीटिंग होत राहतात. तुमचं म्हणणं तुमच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवा. जीएसटी काउन्सिल आहे, रिप्रेझेंटेशन करा, नक्की ते साहेब HSN कोड एक प्रश्न असा ग्राहकांच्या दृष्टिकोनातून की व्यापारी हा कर भरतो आहे हे ग्राहकाला कळण्यासाठी जसं आधी आपण म्हणतो काय टॅक्स इनव्हॉइस बिल फंड नंबर असलेलं बिल घ्यायला पाहिजे, तसं आता नवीन याच्यामध्ये उदाहरणार्थ समजा ग्राहकाकडे एखादं बिल जनरेट होतं ते एक छोटं कॉम्प्युटराइज बिल असतं किंवा कॅन्डी मार्ट सगळ्या स्टोअरमधून होणार बिल. आजच्या चर्चेतला हा सगळ्यात सुंदर प्रश्न बरोबर आहे की आपण एखादी मुलगी पसंत केली तर ती मुलगी कशी आहे आपण चर्चा करतो बरोबर आहे. एखाद्या तुम्ही बँकेत जाल आणि तिथे कारचं लोन घेतलं तर ती बँक काय करते तुमचं आरबीआयने दिलेलं क्रेडिट रेटिंग बघते. क्रेडिट रेटिंग म्हणजे यांनी किती हप्ते चुकवले हे दिले. पहिल्यांदा टॅक्सेशन मध्ये अशी रेटिंग सिस्टम जीएसटीत आली. जर एखादा व्यापारी सतत कर भरत नसेल, रिटर्न भरत नसतील किंवा त्याच्यावर केसेस होत असतील तर त्याची रेटिंग कमी होईल. टेल्को हेच बघणार नाही की तुमचं रजिस्ट्रेशन हवंय, टाटा हेच बघणार नाही, ते दोन्ही बघतील की रजिस्ट्रेशनही हवंय आणि रेटिंग पाहिजे. कारण समोरचा माणूस जर विश्वासार्ह असेल तरच टेल्को हा ग्राहकच आहे. शेवटी किती गेला तरी टेल्कोही ग्राहक बघेल. पहिल्यांदा कायद्यामध्ये क्लिअर कट रेटिंगची प्रोव्हिजन आली की तुम्ही वेबसाईट डाऊन करून बघू शकता की ग्राहक पेठ पुणे यांची रेटिंग काय आहे. जसं पूर्वी क्रिसिलची रेटिंग होती इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये, तसं पहिल्यांदा टॅक्सेशनमध्ये रेटिंग सिस्टम भारतामध्ये आलेली आहे आणि ती सगळी सक्सेसफुली इम्प्लिमेंट होईल. आणि तो एकच मार्ग आहे ग्राहकाला कळायचा की रेटिंग काय. ग्राहक म्हणजे तो इंडिपेंडंट ग्राहक पण असेल किंवा इंडस्ट्रियल ग्राहक असेल, त्याचं नाव वेबसाईटवर येईल आणि वेबसाईटवर जसं भ्रष्ट अधिकाऱ्याची यादी सीबीसीच्या वेबसाईटवर येते तसंच हे रेटिंग कमी रेटिंग असलेल्या लोकांची नावं पण येतील आणि त्यामुळे जास्तीत जास्त पारदर्शकता आहे. फायनली सगळ्यांनीच सांगायचं खूप चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये प्रोज अँड कॉन्स भरपूर आले. जीएसटी चांगला की वाईट मला असं वाटतं की जीएसटी लॉंग टर्मला खूप चांगला होईल. देशाला प्रगती पथावरती नेण्यात हा कायदा आवश्यक आहे. फक्त याची अंमलबजावणी ही योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. कायदा खूप चांगला असतो पण त्याची जर का अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही तर कायद्याचं इम्प्लिमेंटेशन जर का चांगलं झालं नाही तर कायद्याचा काही फायदा होत नाही. त्याचप्रमाणे हा कायदा खूप चांगला केला आहे. सुरुवातीला काय अडचणी येतील आणि नागरिक त्याला साथही करतील, परंतु जर का त्याची अंमलबजावणी आता ज्या पद्धतीने अधिकारी करतात त्याच पद्धतीने जर चालू राहिली आणि मग असंच बिनबिलाचा व्यवहार चालू राहिला त्याला काही शिक्षा झाली नाही तर मग नागरिक त्याला कंटाळतात. बेसिकली कायदा चांगला नक्कीच हा कायदा जो आहे हा अतिशय स्वागतार्ह आहे आणि या कायद्याचं अनुपालन होणं फार महत्वाची गरज आहे. पण या कायद्यामुळे महागाई वाढेल याच्यात माझ्या मनात तरी मुळीच शंका नाही आहे. कारण एकंदर जीडीपीच्या 59% भाग जो आहे तो सेवा क्षेत्राचा आहे आणि त्याच्यातला दर 15% 18% नेला आहे आणि 24% फक्त उद्योग क्षेत्रामधला आहे. त्याच्यातल्या 16.5% वस्तूंमधला दर थोडासा कमी झाला आहे. 8% याच्यात पुन्हा दर वाढलाय. म्हणजे साधारणतः 67% ते 70% रेट्स हे वाढलेले आहेत आणि सरकारच्या म्हणण्याप्रमाणे 17.8 लाख कोटीची जी कर वसुली आहे ती 20 लाख कोटी रुपयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे हे जे ऍडिशनल पैसे जे येणार आहेत हे पैसे होलसेलर देणार नाही, मॅन्युफॅक्चरर देणार नाही, रिटेलर देणार नाही, रिसेलर देणार नाही, तर हे पैसे शेवटी ग्राहकांच्या डोक्यावरच मारले जाणार आहेत. म्हणजे थोडक्यात महागाई ही नक्की वाढेल असं मला पूर्ण खात्री वाटते. पण लॉंग रनच्या दृष्टीने हा कायदा जीएसटी मध्ये कुठलाही विरोध दर्शवलेला नाही. व्यापाऱ्यांनी एक्सेप्ट केलेला आहे. हा नक्कीच स्मूथ आणि ट्रान्सपरंट टॅक्स सिस्टम राहणार आहे आणि यात व्यापाऱ्यांना एक कॉम्पिटेटिव्ह एज मिळेल. नॅशनल नाही तर इंटरनॅशनल बरेचसे इनपुट टॅक्स मिळाल्यामुळे त्यांचा एक्सपोर्टचाही बिझनेस मॉडेल इंटरनॅशनल लेवलवर आणि ग्राहकांना सुद्धा ह्यात बऱ्याचशा ट्रान्सपरन्सी मिळणार आहे. ज्याप्रमाणे रेटिंग गव्हर्नमेंट डिसाईड करणार आहे कुठल्या व्यापारीचं 5 स्टार रेटिंग आहे 4 स्टार रेटिंग आहे त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनाही याचा बेनिफिट म्हणजे गव्हर्नमेंट इज क्लोजली वर्किंग व्यापाऱ्यांबरोबर आणि
टाइम टू टाइम जर का त्यांनी रिव्ह्यू घेऊन त्यात सुधारणा केला तर नक्कीच इट इज अ वेलकम फॉर इंडिया. मार्कोस फायनल अपील. तिघांच्या ज्येष्ठ सहकार्याच्या बोलणारं एवढं सिद्ध झालं की जावई मी जसं माझ्या मुलीचा सांभाळ केला तसा जावई लॉंग टर्म मध्ये माझ्या मुलीचा सांभाळ चांगला करणार आहे. व्यापार वाढणार आहे. उद्या कदाचित चितळेची भाकरवडी मला दिसपूरला आसाममध्ये पण खायला, मेघालयला पण खायला मिळेल आणि त्यांना केवळ महाराष्ट्राचं नाही तर अख्खं भारताचं मार्केट मिळेल आणि प्रत्येक व्यापारी खऱ्या अर्थानं भारतीय होईल एवढं मी निश्चितपणे जीएसटीमुळे सांगू शकतो. आपल्याला यशस्वी करणं हे सगळ्यांचंच काम आहे. सीएननी पण तेवढंच केलं पाहिजे, व्यापाऱ्यांनी तेवढंच केलं पाहिजे, ग्राहक चळवळीने केलं पाहिजे आणि अधिकार. जीएसटीवरती आज अतिशय व्यापक आणि सर्वांगाने अतिशय सविस्तर चर्चा झालेली आहे. मी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने या चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.